या कलियुगामध्ये लोकांच्या जिभेवरती, खाण्यावरती आणि बोलण्यावरती कंट्रोल नाही आणि लिंगावरती कंट्रोल नाही. तर तुम्ही बघा, भारतामध्ये डिप्रेशनचा प्रकार हा दिवसेंदिवस वाढत चालला. रोज कारने आणि बाईकने प्रवास करणाऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कारणाशिवाय या पृथ्वीवरती कोणताच आजार होत नाही. जर हाडांचं दुखणं टाळायचं असेल तर असे कुठले पदार्थ आहेत की ज्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे? धनुर्वातासारखा जो आजार आहे तो पण अजीर्णामुळे होतो. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. 75% आजार हे लंघनाने बरे होतात. लंघन म्हणजे काही खायचं नाही. चालणं म्हणजे व्यायाम नाही. चालणं ही एक ऍक्टिव्हिटी आहे. मग हाडांच्या अशा कुठल्या टेस्ट आहेत का ज्या वर्षातून तुम्ही एकदा केल्या पाहिजेत किंवा 2 वर्षातून तुम्ही एकदा केल्या पाहिजेत? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष द पोस्टमन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन अक्षय. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आरोग्याचं पत्र. मित्रांनो, हे पत्र तुमच्यासाठी लिहिलंय डॉक्टर विराज भंडारी यांनी. विराज भंडारी हे MD आयुर्वेद आहेत, कायरोप्रॅक्टर आहेत, त्याचबरोबर विसरल मॅनिप्युलेशन या एका वेगळ्या तंत्राचे ते तज्ज्ञ आहेत. आजवर त्यांनी वेगवेगळी तंत्र वापरून 20,000हून अधिक पेशंट्सवरती उपचार केलेले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत खूप वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. तर हे पत्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर पोस्टमनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, मी जो हा शर्ट घातलेला आहे तो घेतलेला आहे जनता खादी भांडार, खादी वर्ल्ड, लक्ष्मी रोड, पुणे येथून. तुम्हालाही खादीचे चांगले चांगले कपडे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टोअरला भेट द्या. त्यांचा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. चला तर मग सुरू करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की पॉडकास्टला बसताना कसं बसलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून पुढे दुखणं वगैरे उद्भवणार नाही? खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ कॉन्शियसनेस हा खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. की आपण आपल्या जीवनात आपलं वय काय, आपलं मन कशात गुंतलंय आणि आपण ज्या हालचाली करतोय त्या कशा करतोय याची जाणीव आपल्याला असणं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आजार न होण्याचं पहिलं कारण आहे. कुठलाही आजार. मग त्याबरोबर तुम्ही आता जे बसणार आहात ते बसताना आपली पाठ ही सरळ पाहिजे, खांदे मोकळे पाहिजेत, सगळे शरीर, स्नायू, सगळ्या प्रकारचे बोन्स हे सैल सोडलेले पाहिजेत. कुठेही ताथरटा नकोय, कडकपणा नकोय, ओढल्यासारखं नकोय. आणि जे करतोय किंवा जे तुम्ही क्वेश्चन विचारताय किंवा ज्यावेळेस माझ्याकडे बघता त्यावेळेस तुमचे सगळे स्नायू हे लूज आहेत का नाही याची जाणीव पाहिजे. उगाच फार ताठून बसलोय, फार एकदम कडक होऊन बसलेलो आहे, मान पुढे आली, असं काही नकोय. आणि एका जागेवरती कमीत कमी 45 मिनिटं बसा. 45 मिनिटांनंतर कंपल्सरी उठा, 2-3 मिनिटं वॉक करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. आता मी अजून 30चा व्हायचोय तरी पण मला बऱ्याचदा असे मानदुखी, पाठदुखी हे सारखंच जाणवतं अधूनमधून, किंवा सारखंच आहे असं म्हणू शकतो. तर मानदुखी किंवा पाठदुखी ह्याची कॉमन कारणं काय? एक लक्षात घ्या, मान अवघडणं कारणाशिवाय या पृथ्वीवरती कोणताच आजार होत नाही. कुठलीही घटना घडते किंवा कुठलाही आजार होतो त्याला कारण आहे. त्याला आम्ही आयुर्वेद भाषेमध्ये हेतू म्हणतो. तर पहिलं कारण आहे प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे प्रज्ञा अपराध. अपराध म्हणजे काय? प्रज्ञा अपराध म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपण काही चुका करतो आणि त्या चुका आपल्याला नंतर कळतात की अरे ही चूक केली म्हणून मला हा त्रास झालाय. तर बऱ्याच वेळा मान अवघडण्याचं कारण जे आहे ते म्हणजे सतत एकटक बघत राहणं किंवा एकाच अवस्थेमध्ये मान सतत ठेवणं. बऱ्याच वेळा लोक काय करतात, PC-मध्ये, लॅपटॉपवरती काम करतात किंवा मोबाईल आपण बराच वापरत चाललोय, तर मोबाईलमध्येच एकटक बघत राहणं खूप वेळ, मोर दॅन 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ, तर मान ही अवघडून जाते. त्याचबरोबर नेहमी डेस्क हा समोर पाहिजे, पुस्तक हे समोर पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोक, CA लोक किंवा वकील लोक माझ्याकडे येतात, क्लायंट समोर बसलेले असतात म्हणून त्यांचा PC उजव्या साईडला असतो आणि त्या उजव्या साईडला कंटिन्यू 1 तास 2 तास जर काम करत असाल तर त्यावेळेस बऱ्याच वेळा मान अवघडते. त्याचबरोबर आपण रात्री झोपताना पिलो चुकीचा वापरला किंवा 2 पिलोज वापरलेत त्याच्यामुळेही बऱ्याच वेळा मान अवघडते. त्याचबरोबर आपण गाडीतला प्रवास करतोय, गाडीतला 2 व्हीलरवरचा प्रवास करतोय, प्रवास करत असताना दीर्घ काळ प्रवास केल्यामुळे, तसेच एखादी शिट्टी वाजली किंवा कोणीतरी मित्रांनी आवाज दिला म्हणून पटकन मान वळवतो आणि तो झटका काहीतरी बसतो, त्यामुळेही मान अवघडते. त्याचसोबत एक मोठं कारण आहे सकाळी उठल्यावर पाणी पिणं. 2 ग्लास 3 ग्लास 1 लिटर पाणी पिणारी महामंडळी आहेत बघा, त्यांच्यामध्ये सतत गॅस होतो आणि तो गॅस सगळा वरती येतो. आज आपण फुगा फुगवतो, फुगा फुगवल्यानंतर बघा फुग्याचं तोंड जर वरती ठेवलं तर वायू हा सगळा वरती जातो. त्याचबरोबर तो सगळा गॅस मानेमध्ये साठतो आणि त्याच्यामुळे मान अवघडते. त्याचबरोबर झटका बसणं, काहीतरी उचलणं, डोक्यावरती काहीतरी ठेवून रस्त्यावरती चालणं किंवा मोठ्या बॅग डोक्यावरती ठेवून रस्त्यावरती चालणं हेही मान दुखायचं एक कारण आहे.
आणखीन एक असा प्रश्न विचारायचा तुम्हाला की दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येकजण बॉडी चेकअप करून घ्यास आग्रह करतो. मग त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असतील, युरिन टेस्ट असतील, अशा वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. मग हाडांच्या अशा कुठल्या टेस्ट आहेत का ज्या वर्षातून तुम्ही एकदा केल्या पाहिजेत किंवा 2 वर्षातून तुम्ही एकदा केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून जर एखादा हाडांचा विकार उद्भवणार असेल तर तो तुम्हाला आधीच डिटेक्ट करता येईल, अशा काही टेस्ट आहेत? हो, अशा खूप चांगल्या टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे की जी आपण आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशासमोर उभं राहून आपलं शरीर आपण स्वतः वरपासून डोक्यापासून पायापर्यंत बघायचं आहे. दोन्ही खांदे आपले एका लाईनीमध्ये आहेत का, मणक्याचा बाक कुठे आहे का, मणका स्ट्रेट आहे, पेल्विस सरळ आहेत का, गुडघे सरळ आहेत का. त्याचबरोबर चारी बाजूनी आपल्याला आपले फोटो काढून घ्यायचे आहेत आणि फोटो काढून आपण ते चेक करायचे आहे. दुसरी तपासणी जी आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्ताची तपासणी आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तुम्हाला तुमचं चेक करायचं आहे की हिमोग्लोबिन नेमकं किती आहे. त्याचबरोबर जर बारीक ताप येत असेल, कणकण जाणवत असेल, थकल्यासारखं जाणवत असेल, त्याबरोबर युरिक ॲसिड, CRP, सिरम क्रिएटिन प्रोटीन CRP, त्याचबरोबर युरिक ॲसिडचा एक चेक केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 हे जर आपण वर्षातनं एकदा चेक केलं आणि त्याचबरोबर ESR चेक केला तर आपल्याला नक्की कळतं आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन कुठे आहे का. बऱ्याच वेळा हाडांच्या दुखण्यांमध्ये काय होतं की माणूस अंगावरती काढतो आणि त्याचबरोबर एखादी पेन किलर खातो किंवा एखादा स्टिरॉइड ड्रग घेतो, मग 2-3 महिने त्याला त्रास होत नाही, परत त्रास चालू झाला की परत माणूस एखादं पेन किलर किंवा एखादा स्टिरॉइड ड्रग पोटात घेतो. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आज काही दुखायला लागलं तर पहिलं सगळे लोक जातात ते मेडिकलमध्ये जातात, फार्मसीमध्ये जातात. फार्मसीमध्ये म्हणतात इंडियामध्ये की आज माझी मान दुखतेय किंवा माझी कंबर दुखतेय किंवा माझी ही हाडं दुखतात आहे. मेडिकलवाला त्यांना एखादी गोळी देऊन टाकतो. मग कधी कधी चांगला मेडिकलवाला हा तुम्हाला एखादं न्यूसलाइट देतात. काही लोक वायसोलिन सारखी पण गोळी वापरतात आणि त्या वायसोलिनमुळे बऱ्याच वेळा किडनीज फेल्युअरचे चान्सेस असते. त्यामुळं विदाऊट प्रिस्क्राईब मेडिसिन कोणी घेऊ नका. कंपल्सरी तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि रिऑकरन्स येतोय, सारखं दुखतंय तर डॉक्टरला चांगलं दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल तरुणांमध्ये हाडदुखीचं किंवा सांधेदुखीचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, मानेचं असेल, पाठीचं असेल. अशा कुठल्या चुका होत आहेत त्यांच्याकडनं ज्यामुळे ही दुखणी उद्भवत आहेत? एक लक्षात घ्या, हाड दुखणं किंवा सांधे दुखणं हे ह्याचा रिलेट म्हणजे नुसतं मान दुखीनी किंवा नुसती कंबर दुखी असं नाहीये. एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने 3 गोष्टी सांगितल्यात. एक पहिली गोष्ट सांगितली त्यांनी आहार, दुसरी गोष्ट सांगितली निद्रा आणि तिसरी गोष्ट सांगितली ब्रह्मचर्य. या 3 गोष्टी जर व्यवस्थित वेळेवर घेतल्या, एक लक्षात घ्या, वेळ झाली म्हणून त्या गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. त्या गोष्टी वेळेवर घेणं. आहार वेळेवर घेतला, सकाळचा आहार वेळेवर घेतला, संध्याकाळचा आहार वेळेवर घेतला, झोप वेळेवर घेतली. आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय तर मैथून करणं स्वपत्नी बरोबर, स्वतःच्या बायको बरोबर मैथून केलेलं आहे आणि ते फ्रिक्वेंटली बाबा 15 दिवसातनं एकदा केलेलं आहे, आठवड्यातनं एकदा केलंय, महिन्यातनं एकदा केलेलं आहे. दोघांची मन संतुष्ट असतील तर आजार निर्मिती होत नाही. पण नवऱ्याला इच्छा आहे, बायको मैथून करूनच देत नाहीये. त्याच्यामुळे मग काय होतं की अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग. अतियोग म्हणजे काय, अति सेवन करणं, मग ते अन्नाचं सेवन असेल, झोपेचं सेवन असेल किंवा मैथुनाचं सेवन असेल. अयोग म्हणजे न करणे. न करणे म्हणजे काय, आहार न घेणे, झोप न घेणे, व्यवस्थित न घेणे किंवा कमी प्रमाणात घेणे आणि मैथून अजिबात न करणे. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, मिथ्यायोग म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तसं करणे. मग त्याच्यामध्ये काय होतं, माणूस आहार म्हटला तर बघा, तुम्ही आज हॉटेलमध्ये गेली मंडळी, एक आपण 10-15 लोकांचा ग्रुप गेला तर बघा, मग एक जण ऑर्डर देतो, पिझ्झा देतो, एक जण बर्गर देतो, एक जण सँडविच देतो, एक जण मसाला डोसा देतो, एक जण पंजाबी मागवतो. मग आपण काय करतो, सगळ्यांची चव घेत आपल्याला समजत नाही की आपलं पोट किती भरलंय आणि ते पोट इतकं अजीर्ण होतं की त्याचं अजीर्ण जायला कमीत कमी कधी 2 ते 3 महिने लागतात. 2 ते 3 महिने लागतात. एक लक्षात घ्या, मी दिवस नाही म्हणत आहे. तर बऱ्याच वेळा ही अजीर्ण अमिबिकासारखे वेगवेगळे आजार निर्माण करतात. कधी ते अजीर्ण तुमच्या सांध्यांमध्ये जातं आणि सगळे सांधे, धनुर्वातासारखा जो आजार आहे तो पण अजीर्णामुळे होतो. आलसक, सतत झोपावंसं वाटणं, सतत, मग ते अजीर्ण इतकं होतं की पेशंटला सतत झोपावंसं वाटतं, लेथार्जिक फील होतं खूप जास्त, आणि त्याला कमीत कमी तो ताप कमीत कमी 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस तो राहतो. कधी 6-6 महिने मी बघितले की पेशंटला तो ताप आहे. माझ्याकडे एक लहान मुलगा आला होता, एक साधारण 17-18 वर्षाचा मुलगा होता. त्याला खायची खूप आवड होती आणि तो काय करायचा, पुण्यामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत ते उघडले की त्या हॉटेलमध्ये जायचं आणि ते जेवण करायचं. आणि त्याचा मित्रपरिवार एवढा होता की त्या मित्रपरिवारामुळे त्याला प्रत्येक दिवशी त्याच्या पार्ट्या ठरलेल्या असायच्या. एक क्रिकेटचा ग्रुप वेगळा, टेनिसचा ग्रुप वेगळा,
मोबाईल बघणारा ग्रुप वेगळा, पिक्चरचा ग्रुप वेगळा. तर त्याच्या एवढ्या ग्रुपमुळे तो रात्री कमीत कमी 2 वाजता 3 वाजता जेवण करणं. आणि त्याला एक दिवस असं झालं की तो ताप त्याचा काही हटेना. मग रक्ताच्या सगळ्या तपासण्या झाल्या, सगळे सिटी स्कॅन झाले, वेगवेगळे कोलोनोस्कोपी झाल्या, इंडोस्कोपी झाल्या. मग त्याची आईन तो माझ्याकडे आला की सर माझं असं असं झालंय. तर मी जेव्हा नाडी चेक केली तेव्हा बघितलं सूक्ष्मसाम जीर्ण ज्वराची नाडी होती. आणि जीर्ण ज्वर म्हटल्यानंतर मी त्याला सांगितलं तू घृतपान चालू कर. घृतपान हे आयुर्वेद शास्त्रातलं जीर्ण तापाचं एकदम सांगितलेलं सुंदर औषध. मग त्याला मी घृतपान चालू केलं आणि घृतपान चालू केल्यानंतर त्याला फक्त साईच्या लह्या खायला सांगितल्या, हिरव्या मुगाची खिचडी खायला सांगितली आणि त्याचा ताप हळूहळू तो कमी झाला की जो 1 वर्षभर त्याला ताप होता. 1 वर्षभर ताप? 1 वर्ष रोज संध्याकाळी ताप यायचा, थंडी वाजायची, कधी अंग दुखायचं, कधी सगळं, रोज त्याला काही ना काही तापाचे सिम्पटम वेगवेगळे दिसायचे. तुम्ही सांगितली त्या मुलाची गोष्ट मलाच रिलेट व्हायला लागली जास्त. म्हणजे वर्षभरापूर्वी माझे लाईफस्टाईल असंच होतं. आवेळी खाणं असेल किंवा मित्रांसोबत सलग बाहेर जाणं असेल. बरं तुम्ही मगाशी सांगितलं ते लग्न झाल्यासाठी ठीक आहे, परंतु ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी काय करायचं? एक लक्षात घ्या, लग्न न झालेल्यांनी एक पहिली गोष्ट आहे की वेळेवर जेवण घ्या. आज बऱ्याच वेळा लग्न न झालेले आहेत पण ऑफिसमध्ये काम करत असतील किंवा ते जॉब करत असतील किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, ते बऱ्याच वेळा किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील, त्यांनी बाबा 10 वाजलेत किंवा 10 वाजता आपण जेवण करतो, सकाळचं 10 वाजता जेवण करावं. ते जेवण ना की 1 वाजता 2 वाजता 3 वाजता 4 वाजता करणारेही महाभाग आहेत. त्याचबरोबर रात्रीचं जेवण संध्याकाळी 7:30-8 वाजता करावं. जेणेकरून काय होतं की संध्याकाळचं जेवण तुम्ही लवकर केलं, पचायला हलकं होतं आणि दुसऱ्या दिवशी भूक चांगली लागते. बऱ्याच वेळा काय होतं, जेवणावरती जेवण झाली किंवा उशिरा जेवलं, सकाळी भूक लागत नाही, मग जेवणाच्या अवेळा ह्या खूप धोकादायक आहे आजार निर्मितीसाठी. त्याचबरोबर झोपणं हे वेळेवर पाहिजे. आज बऱ्याच वेळा काय झाले, लोकांचा मोबाईलचा वापर इतका वाढला किंवा टीव्ही बघणं इतकं वाढलं की लोक रात्री 2 आणि 2:30 वाजता विद्यार्थी वर्ग झोपत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ऍसिडिटीचा त्रास होतो, बऱ्याच वेळा अंगावरती नागिन उठते, शीतपित्तासारखा त्रास आता दिवसभर वाढत चाललाय लोकांमध्ये जागरणामुळे. त्यामुळे शक्यतो जागरण करू नका, लवकर उठा, लवकर झोपा, लवकर जेवण करा, रात्रीचं जेवण लवकर करा आणि आपल्याला पचल तेवढं जेवायचंय. 2 भाग जेवण करायचं, 1 भाग लिक्विड आणि 1 भाग हा मोकळा ठेवायचा आहे. खूप आवडलंय म्हणून भरपूर प्रमाणात खायचं नाहीये. ठीक आहे, इथून पुढे लक्षात ठेवतो ही गोष्ट. आता आणखीन एक सांगितलं तुम्ही, जसं त्या मुलाचं उदाहरण दिलं, त्याला 1 वर्ष लागलं हे सगळं कळायला आणि तुमच्यापर्यंत यायला. तर असे कुठले सायन्स आहेत का की जे तुम्हाला आधीच कळतील की त्यातनं तुम्हाला डॉक्टरकडे जायचे की नाही हे कळेल? असे कुठले सायन्स तुमची बॉडी दाखवते? बरोबर. एक लक्षात घ्या, आपल्याला योग्य वेळी संडास होते, योग्य वेळी बाथरूमला जावं लागतंय, पण हे होत नाहीये. दुसरी गोष्ट, भूक लागत नाहीये, अवेळी भूक लागतीये, पोट व्यवस्थित साफ होत नाहीये, भूकच लागत नाहीये, पोट साफ होत नाहीये, ह्या 2 गोष्टी आणि लघवी साफ होत नाहीये, ह्या 3 गोष्टी जर आपल्याला समजल्या की ते वेळेवर व्यवस्थित आहे तर तुमचं सगळं व्यवस्थित आहे. ते जर बिघडलंय तर समजायचं की आपलं कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, सिंपल, एवढं सिंपल. तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक जवळच्या डॉक्टरकडे जावा, नाडी परीक्षा करून घ्या, त्याच्याकडनं एक लंघन, दीपण आणि पाचन ही ट्रीटमेंट घेतली तर ऑटोमॅटिक हे सगळे आजार तिथंच बरे होतात. 75% आजार हे लंघनाने बरे होतात. लंघन म्हणजे काही खायचं नाही. आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हॉटेलमध्ये जेवण केलंय किंवा तुम्हाला माहिती आहे, आज बघा तुम्ही प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये हॉटेल हे वाढत चाललेत. बरोबर. तसे गल्लोगल्लीमध्ये हॉस्पिटल वाढत चाललेत. त्याचं कारणच आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, गुरुचरित्र 2रा अध्याय. काय सांगितलं की ब्रह्मदेव खाली आले, कली समोरनं येत होता. कली काय घेऊन येत होता? हातामध्ये त्याच्या एक होती जीभ आणि दुसरं होतं लिंग. मग ब्रह्मदेव म्हणले, अरे हे घेऊन कुठे चालला तू पृथ्वीवरती? तो म्हणला, या कलियुगामध्ये लोकांच्या जिभेवरती, खाण्यावरती आणि बोलण्यावरती कंट्रोल नाहीये आणि लिंगावरती कंट्रोल नाहीये. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तिथं जी गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती गोष्ट आज बघायला मिळते पूर्ण. आज दिवसेंदिवस हॉटेल किती वाढत चालले. त्याच्यामुळं एक की तुमच्या जेवण हे घरी बनवलं पाहिजे, मॅक्झिमम घरचा आहार घ्या, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही. आजकाल प्रत्येक आजार जो आहे तो आपल्या मानसिक स्थितीशी जोडला जातो की आपल्या मेंटली तुम्ही कसे आहात, फिट आहात की नाही. तर त्याचा आणि आपल्या हाडांचा काही संबंध आहे का? मेंटल परिस्थितीचा, आपल्या स्टेटचा आणि हाडांचा तो काही संबंध आहे का? एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्रामध्ये कुठलाही आजार होतो तो शरीराने 50% होतो आणि मनाने 50% होतो. आज आपण प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज करतोय. एक लक्षात घ्या, मला दुखतंय, दुखणं हे व्हिज्युअलाइज करतोय ना आपण. किती टक्के दुखतंय हे सांगू नाही शकत कोणी, आणि ते मोजण्याचं मशीन पण आजपर्यंत कुठे नाहीये. आज मला सांगा, तुमचं डोकं 50% दुखतंय, मान 100% दुखतीये,
कमरेचा भाग 80% दुखतोय असं आपण काही सांगू शकतो का नाही. कोणाला समाजामध्ये? नाही. तर हे नाही सांगू शकत आहे. एक लक्षात घ्या, मन हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे आपल्या, की आपल्या मनामध्ये सतत चलबिचल अवस्था असते. बऱ्याच वेळा मन बघा काय म्हणतात की मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. मन जर प्रसन्न नसेल तर बऱ्याच वेळा बरेच आजार निर्माण होतात आणि आपण प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज करतो. कारण एक लक्षात घ्या, सुख आणि दुःख. सुख म्हणजे काय, तुमच्या मनासारखं होतंय तेव्हा सुख, आणि तुमच्या मनासारखं होत नाही तेव्हा ते दुःख. मग बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण इतके विचार कधी व्हिज्युअलाइज करत राहतो की त्या कारण नसताना त्या गोष्टीचा विचार आपण महिनाभर करतो. 1 महिना झाल्यावर दुसरी गोष्ट आपल्या मनामध्ये येते, मग तिचा विचार आपला चालू होतो, मग परत तिसरी गोष्ट येते. ओव्हर थिंकिंग. त्या ओव्हर थिंकिंग, अतिचिंता, अतिविचार याचा परिणाम आजार निर्मितीसाठी होतो. स्ट्रेस, एन्झायटी. मला सांगा ना, बरेच लोक जॉब करतात, पैसे मिळवायचे म्हणून जॉब करतात, परंतु त्यांची आवड आहे का नाही त्यांनाच माहित नसतं. बरोबर आहे. पण घराचे हप्ते असतात, मुलांच्या शिक्षणाच्या फिया असतात, मग तो कुठंतरी स्ट्रेस, तो कुठंतरी टेन्शन, ते कुठंतरी डोक्यामध्ये सतत 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 काम चालू आहे, पण मन त्याच्यामध्ये प्रसन्न नसतं. मग कुठेतरी मग बीपीचा त्रास होतो, कुठेतरी शुगर फ्लक्च्युएट होते, कुठेतरी मग लघवीलाच होत नाहीये, कधीतरी हार्ट अटॅक येतो. बरोबर. बघा तुम्ही कर्ज घेतलेल्या बऱ्याच लोकांना आज हार्ट अटॅकचं प्रमाण हे वाढत चाललंय, बिकॉज ऑफ त्यांचे हप्ते कधी कधी जात नाही किंवा ते स्ट्रेसफुली अंडर स्ट्रेस सतत काम करत असतात. त्याच्यामुळे मन प्रसन्न पाहिजे आणि आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी आपण आयुष्यात केल्या तर मन हे आपलं स्थिर राहणार आहे, ते आजार वाढवणार नाहीये. कारण एक लक्षात घ्या, आपले सगळे इमोशन्स, मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. मला सांगा, मला लहानपणी कोण काहीतरी बोललंय आणि ते म्हणत राहतं. बरोबर. मग बघा तुम्ही, बऱ्याच वेळा आपल्या पुण्यामध्ये आपण बघतो, आपण एखाद्या मित्राच्या लग्नाला जातो आणि एखाद्या वेळेस एखादी भांडण तिथं चालू असतं, मग तिने त्या कार्यक्रमात माझ्या आयुष्य त्यापूर्वी तसं केलं होतं म्हणून तो जावई आलाच नाहीये. बरोबर. हो, ही उदाहरणं आपण रोज बघतोय. येस. तर एक लक्षात घ्या, मन हे जे आहे की ते प्रत्येक गोष्ट साठवत राखतं आणि ते साठवलेली गोष्ट तुमच्या ऑर्गन मध्ये जाते. बऱ्याच वेळा काही फायनान्सर लोक आहेत किंवा ज्यांना सतत कॅल्क्युलेशन करावे लागतात, फायनान्स चालवावा लागतो, एखादा बिझनेस चालवणारा माणूस जो आहे, तसं बऱ्याच वेळा डिओडिनम नावाचा अवयव हा विकृत होतो किंवा डिओडिनमचे लिगामेंट टाईट होतात आणि त्याच्यामुळे त्याला बऱ्याच वेळा अजीर्ण, अपचन, गॅसेस सारखे त्रास होतात. त्याचबरोबर एखाद्याच्या घरात कोणीतरी एक्सपायर झालेलं आहे, खूप आवडीची व्यक्ती एक्सपायर झाली, त्याचबरोबर खूप आवडीचा व्यक्ती सोडून गेलेला आहे, बॉयफ्रेंड सोडून गेलाय, गर्लफ्रेंड सोडून गेली, मग ते कुठंतरी किडनी त्याची मिसअलाइन होते, कारण ते सगळे इमोशन किडनीमध्ये स्टोअर होतात. बापरे. सगळे इमोशन किडनीमध्ये स्टोअर होतात. मला सांगा, मन तुम्ही विचार करताय, ती गोष्ट, ती गती, ती क्रिया कुठेतरी, एक लक्षात घ्या, एनर्जी कॅनॉट डिस्ट्रॉय. एनर्जी एका ह्याच्यातनं सोडली, ती डिस्ट्रॉय होत नाही, ती दुसऱ्या फॉर्म मध्ये कुठेतरी जाते. ते विचार कुठे जाणार आहेत? ते विचार तुमच्या आतमध्ये जाणार आहेत आणि ते आतमध्ये जाऊन तुम्ही काय, तुमचे विचार कुठले आहेत? 3 प्रकारचे विचार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक विचार ही सात्विक प्रवृत्ती उभा करते, कारण तुमचा आहार सात्विक असेल तर तुम्ही सात्विक वागताल. तुमचा आहार राजसिक आहे, तुमची प्रवृत्ती राजसिक असणार आहे. तुमचा आहार तामसिक आहे तर तुम्हाला सगळ्यांना मारावंसे वाटेल, सगळ्यांचं नुकसान करावंसं वाटेल, काहीतरी उदपदप करायशी वाटतील. तर एक लक्षात घ्या, हे सगळं काय आहे ते तुमच्या इमोशन आणि आहारातनं आलेलं आहे. त्यामुळे इमोशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते की लिजन कुठेतरी शरीरात निर्माण करतं आणि नक्कीच आपले विचार हे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये साठत राहतात, स्टोअर होत राहतात. बघा, आपली मराठी म्हण आहे, शेजारच्यांनी गाडी घेतली आणि तुझ्या पोटात का दुखतंय? ते पोटात विचार गेलेले. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही स्टोअर होते मनामध्ये आणि ते मनातलं स्टोरेज सगळं तुमच्या ऑर्गनमध्ये, आणि त्यामुळे ऑर्गनचे लिगामेंट टाईट होतात आणि बऱ्याच वेळा मग पाठ दुखायला लागते, कधी कंबर दुखायला लागते, कधी मान दुखायला लागते. वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या पेशंटमध्ये बघायला मिळतात. आता काही वेगळ्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. महिलांना पिरियड्समध्ये, मासिक पाळीमध्ये कंबरदुखीचा खूप त्रास होतो. बरोबर. तो हा परसिस्टंट असतो, हा कायमस्वरूपी असतो का? त्याच्यावरती काही उपाय आहे की म्हणजे पिरियड्स आले की कंबरदुखी होणारच, हे कंपल्सरी आहे की त्याला काही उपचार आहे, उपाय आहे की होऊ नये असं? आयुर्वेद शास्त्रामध्ये पिरियड जो प्रकार आहे, पिरियडला रज म्हणतात, रजस्त्राव म्हटलं जातं. आणि पिरियड येण्याची जी संकल्पना आहे ही साधारण एक 8वी ते 10वीतल्या मुलीला चालू होते, ते वयाच्या 50 पर्यंत, काही लोकांना 52 पर्यंत.
तर एक लक्षात घ्या, पिरियड येणं ही निसर्गातली क्रिया आहे, नैसर्गिक क्रिया की ज्या बाईला 4 दिवस पिरियड वाहतात आहे ती नॉर्मल क्रिया आहे. पण काही लोकांना 1 किंवा 2 दिवस पिरियड वाहतात आहे, 1 किंवा 2च दिवस अंगावरनं जातं, काही लोकांना 8 ते 10 दिवस अंगावरनं जातं आणि काही लोकांना 15 दिवस अंगावरनं जातं. ही विकृती आहे. तर 1-2 दिवस ज्यांना जातं त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा पोटामध्ये क्रॅम्प येतात, पोट दुखतं आणि सतत कंबर दुखायला लागते पिरियड यायच्या आधी. तर ज्या लोकांना असं होतंय त्यांनी शक्यतो दशमूलारिष्ट नावाचं एक औषध आहे आयुर्वेद शास्त्रातलं, ते 3-3 चमचे जेवणानंतर 1-3 महिने घेतलं तर तो प्रकार बऱ्यापैकी कमी होतो. त्याचबरोबर त्या काळात जर पेन होत असेल तर ज्येष्ठमधाचं चूर्ण, सैंधव मीठ, काळं मीठ ते 4 ते 5 वेळा पाण्यासोबत घेतलं तर बऱ्याच वेळा ती कंबरदुखी विदिन खाल्ल्या लगेच कमी होते. खाल्ल्या पेनकिलर सारखं काम करतं. त्याचबरोबर चंद्रप्रभावटी नावाचं एक रसायन औषध आहे, ते वैद्यकीय सल्ल्याने त्या 2 गोळ्या सकाळ संध्याकाळ तुम्हाला घ्यायच्यात. त्याचबरोबर काही प्राणायाम, काही शवासनं आणि काही योगासनं हे जर त्यासोबत केलं आणि त्याचबरोबर आमच्या आयुर्वेदशास्त्रामध्ये बस्ती नावाची संकल्पना आहे. बस्ती म्हणजे संडासच्या वाटेमध्ये गुदमार्गामध्ये ऑइल आणि काढा सोडला जातो. एक दिवस तेल सोडलं जातं, एक दिवस काढा, असं जर 15 दिवसाचा क्रम 15 दिवस किंवा 7 दिवस त्या महिलेने बस्ती क्रम केला आणि त्याचबरोबर ज्या लोकांना खूपच सिव्हिअर त्रास आहे की एकदम ते लोक बेचैन होतात, पार खाली एकदम बसून रडतात, असेही पेशंट मी बघितलेले आहेत. इतकं पोट धरून बसावं लागतं, त्यांना पोट बांधून बसावं लागतं. अशा केसेसमध्ये आम्ही उत्तर बस्ती नावाची ट्रीटमेंट देतो. उत्तर बस्ती म्हणजे काय, तर वजाण्याच्या आतमध्ये तेल सोडलं जातं पिरियडच्या 6व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी. तर हा जो उत्तर बस्तीमध्ये काही लोकांना तेल सोडलं जातं, काही लोकांना तूप सोडलं जातं, काही लोकांना क्षार तेलाचे बस्ती दिले जातात. हे जर प्रकार तिथे तुमच्या घराच्या जवळच्या वैद्यांकडनं तुम्ही केला तर हा पिरियडचा येणारा त्रास कायमस्वरूपी बंद होतो. अनेक गृहिणींना किचनमध्ये थांबून, म्हणजे किचन ओट्यासमोर थांबून पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, ती सतत उद्भवते आणि त्याच्याकडे त्या कायमचं दुर्लक्ष करतात. बरोबर, कारण की ते काम थांबवू शकत नाही. सो हे काम करत राहून अशा कुठल्या गोष्टी आहेत केल्यानंतर की ती कंबरदुखी कमी होईल किंवा थांबेल? सर एक लक्षात घ्या, पहिलं त्याचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे की ती कंबरदुखी ही कुठल्या आजाराचं लक्षण आहे का उपद्रव आहे. बऱ्याच वेळा कधी काही महिलांच्या गाद्या बाहेर आलेल्या असतात. गादी बाहेर येणं म्हणजे काय, हे बघा, आपल्या शरीरामध्ये 2 वर्टेब्रल सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये पाण्याची गादी आणि त्याच्यामध्ये हा पिवळ्या रंगाचा जे दिसतो तो न्यूक्लियस पल्पस. एक ही जी मधली गादी आहे, ही जी चकती आहे, ही शॉक अब्झर म्हणून काम करतं. पण ही गादी बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने बाहेर येते आणि डाव्या साईडने बाहेर आल्यानंतर ती गादी जी आहे ती 9ला बंद करते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंबर अवघडते किंवा कंबर पकडल्यासारखं वाटणं किंवा कंबर आखडणं किंवा दुखणं ही प्रकार चालू होतात. तर पहिली गोष्ट आहे की हा आजार काय आहे किंवा त्याचं निदान होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच स्त्रियांमध्ये निदानच होत नाही की मूतखड्यामुळे कंबर दुखतीये, कॉन्स्टिपेशनमुळे कंबर दुखतीये, का गाद्या बाहेर आल्यामुळे कंबर दुखतीये, का मनका तिरका झाल्यामुळे कंबर दुखतीये, का बऱ्याच वेळा ऑर्गन मिसअलाइन झालेत, बऱ्याच वेळा लिव्हर मिसअलाइन झाला आहे, किडनी मिसअलाइन झाली आहे, डिओडिनम मिसअलाइन झालंय, स्प्लीन मिसअलाइन झाले, लिगामेंट तिथले, त्याच्यामुळे कंबर दुखतीये. बऱ्याच वेळांना काही स्त्रियांना इमोशनल पेन असतं. इमोशनल म्हणजे त्यांना कोणीतरी दुखवलं, त्यांना कोणीतरी त्रास दिला, त्यांना कोणीतरी मानसिक सतत त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे. काय होतं, बऱ्याच वेळा आपल्या आज भारतामध्ये आपण बघतोय आपले 80% लोक साक्षर आहेत. आज महिलाही त्याच पद्धतीने साक्षर आहेत. मग त्यांची बऱ्याच वेळा त्यांना वाटतं की मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय पण मी घरी आहे आणि त्याचं डिप्रेशन त्यांना कधी येऊन ती कंबरदुखी चालू होते. डिप्रेशनमुळे कंबरदुखी होऊ शकते. येस. आणि माझं MDचाच विषय स्पाइन डिसऑर्डर अँड डिप्रेशन हा होता. आता तुम्ही बघा भारतामध्ये डिप्रेशनचा प्रकार हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. एक लक्षात घ्या, लहान मुलं आहेत, आज घरात एकच मूल आहे प्रत्येकाच्या, ते इतकं लाडात वाढलेलं असतं की तो सांगतो की बाबा मला हे खेळणं घ्यायचंय, बाबा तो खेळणं देतोय, आई ते गोष्ट मला पाहिजे, ते ती गोष्ट लगेच होते. त्याला जर आज संध्याकाळी बागेत जायचंय, तो बागेत नाही गेला तर फार एकदम रडारडी होते. मग त्याला ह्या सवयीमुळे त्याला न ऐकण्याची सवयच लागत नाही आणि त्याच्यातनं त्याच्या पुढे मग तो थोडा मोठा झाला की मग एज्युकेशन, नोकरी चांगली नाही मिळाली की डिप्रेशन, बायको चांगली नाही मिळाली तर डिप्रेशन, बायको सोडून गेली तर डिप्रेशन. म्हणजे हा जो प्रकार आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललाय.
बरोबर, कुठेतरी डिसअपॉइंटमेंट पाहिजे लाईफमध्ये, तुमच्या अपब्रिंगिंग मध्ये, सो दॅट तुम्हाला नंतर हे काही कोपअप करता येतं ना. हा, एक लक्षात घ्या, आज कोपअप करताच येत नाहीये लोकांना. बऱ्याच वेळा एखादी घटना कुठलीही घडली तर आपण कसं कोपअप करतो हे खूप महत्वाचं आहे. बरेच लोक काय होतं, एखादा ग्लास फुटला, माझ्याकडे एक मध्ये पेशंट आले होते की त्यांचं एक सुंदर ग्लास त्यांनी युरोपमधनं आणलेला होता आणि तो ग्लास त्यांच्या सुनबाईंकडनं फुटला. सासूबाई इतक्या राम ओरडल्या, जाम, म्हणजे ते अक्षरशः 1 महिन्यावर तिला रोज टोमणी मारत होत्या. मी युरोपवरनं आणलेला ग्लास तू फोडलास, तुला काही कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, बघायचं. आणि तोच ग्लास पुढच्या महिन्यात जावयाकडनं फुटला. अहो जावई साहेब, बापू जाऊ दे, आपण दुसरा ग्लास आणू, काय टेन्शन घेऊ नका. म्हणजे ही भारतीय मानसिकता जी आहे किंवा मेंटॅलिटी आहे लोकांच्या मध्ये, ती कुठेतरी विवेक जागृत झाला पाहिजे. आणि त्या ग्लासमुळे त्या बिचारीचं डिप्रेशन येऊन तिला मानदुखी चालू झाली. बापरे. सुनबाईंना. म्हणजे काय होतं, हे प्रत्येकाचं कोपअप करणं हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे तिला अजून तो त्रास झाला का, तर तुम्ही जावायला सांगताय की राहू दे, काय हरकत नाही, दुसरं आणून. मला 1 महिना माझी झोप घालवली. बरोबर आहे. हो. म्हणजे एक लक्षात घ्या, माणूस त्याला काही बोललं तर माणूस त्याच्यावरती विचार करतो, कारण आपण विचारवंत आहोत. प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करतोय आणि तो विचार कुठेतरी डोक्यात सतत कंटिन्युअस चालू राहतो आणि त्या विचारांमुळे बऱ्याच वेळा मग कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि जी पोकळी आपली, ज्या शरीरामध्ये जी पोकळी, जो भाग हा कमी त्याच्यामध्ये बल आहे, कमी ताकद आहे, तिथं जाऊन आजार निर्माण होतात. ओके. आणि ही वाताची पोकळी आहे, ती कुठेही जाते. कधी कोणाचा गुडघा दुखेल, मग त्याला काही झालं, सीझन बदलला की गुडघा दुखणार. काही लोकांना बघा, सर्दी तर सर्दी होते, काही लोकांना शिंका तर शिंका येतात, काही लोकांना अंगावरती शीतपित्त येतं, काही लोकांना केस गळायला लागतात बरेच त्रास झाल्यानंतर. प्रत्येकाचं बलस्थान हे वेगळं वेगळं आहे. बरोबर. आणि आजार निर्मिती प्रत्येकाची एक ठरलेली आहे, त्या पॅटर्न मध्येच तुम्हाला बघायला मिळते. काही झालं की डोकं दुखणार, चहा नाही मिळाला की डोकं दुखणार, कोणी ऐकलं नाही तर डोकं दुखणार. प्रत्येकाचा तो एक पॅटर्न आहे ठरलेला. बरोबर आहे. आता तुम्ही मुतखड्यामुळे होणारी कंबरदुखीचा उल्लेख केला, तर त्याच्यावरती काय उपाय? मुतखड्यावरती होणारे कंबरदुखीवर पहिलं सोनोग्राफी केली पाहिजे की नक्की मुतखडा कुठे आहे. राईट किडनीमध्ये आहे, लेफ्ट किडनीमध्ये आहे, युरेटरमध्ये आहे, आणि तो मुतखडा किती स्क्वेअर मीटर आहे, किती सेंटीमीटर आहे, चेक केलं पाहिजे. त्याचबरोबर ते दुखणं हे कमरेपासून पुढे दुखत येतंय का पूर्ण मागं दुखत जात आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर दुखतंय का, लघवीतनं रक्त वगैरे काही जातं का, हे सगळं बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार काही आयुर्वेदातली खूप चांगली चांगली औषधं, जसं हुलगा, कुळीत, हुलग्याचं वरण आठवड्यातनं 3 दिवस जर घेतलं तर ते मुतखडे पटापटा फुटतात. त्याचबरोबर पानफुटी नावाची एक वनस्पती, पानफुटी, त्याचं एक पान जर चावून खाल्लं अनुष्यपोटी तर खूप चांगल्या प्रकारे मुतखडे ते फुटले जातात. त्याचबरोबर विलायची, हिरवी विलायची एक चघळायची आहे. जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर 1 चमचा गाईचं तूप प्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, तिथला आतमधला मार्ग सगळा स्निग्ध होतो आणि मुतखडे फोडायला पटकन तयार होतो, मार्ग पटकन मुतखडा खाली घसरतो. त्याचबरोबर कुरडू बीज नावाचं औषध आहे. कुरडू बीज, कुरडू म्हणजे कोंबड्याचं झाड येतं बघा, केसरी रंग, व्हाईट रंग, त्या कोंबड्याच्या बिया ज्या आहेत त्याचं जर खीर करून सकाळी पिली किंवा त्याचा काढा करून पिला तर फटाफटा मुतखडे फुटतात. त्याचबरोबर केळाचा सोप, केळी जी असतात, केळीतनं निघायच्या पूर्वी तो सोप जो असतो, केळाचा सोप म्हणतात त्याला, त्या सोपाचा रस 2-3 चमचे जर घेतला तर मुतखडे नक्कीच फुटतात. अशी घरगुती काही औषधं जर केली तर मुतखड्याचा त्रास नक्कीच कमी होतो. क्या बात आहे. आता मी स्वतः ऑफिसला येताना 15 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतो, कोणी 20 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतं, कोणी 10 किलोमीटर, 10 तर मिनिमम आहे, कोणी कारने येतं, कोणी बाईकने येतं. मग आता रोजचा हा प्रवास तर त्याला पर्याय नाहीये, येणं जाणं. तर रोज कारने आणि बाईकने प्रवास करणाऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून पुढे चालून पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, मानदुखी असेल उद्भवणार नाही? एक लक्षात घ्या, बाईक लोक जे चालवतात ते बाईकवर बसताना हा नेहमी ताट बसलं पाहिजे. काही लोक पोक काढून बसतात, काहींच्या पूर्ण असं बसलेले असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा स्पाईनच्या लोड येतो. कारण एक लक्षात घ्या, टॉर्क आणि फोर्स तुम्ही किती वापरताय उठताना, बसताना, गाडी चालवताना, ते खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा चुकीचा टॉर्क आणि चुकीचा फोर्स हा तुमच्या मसल लिगामेंटला टाईट करून टाकतो, स्पाझम निर्माण करतो, कडकपणा निर्माण करतो. तर तुमच्या बाईकवर तुम्ही बसताना नेहमी ताट बसलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोकांना सवय असते की एकाच खांद्यावर सॅक घ्यायची, तर नेहमी सॅक ही दोन्ही खांद्यावरती घेतली पाहिजे, म्हणजे खांदा हा वर खाली होणार नाही
आणि त्याच्यामुळे मणक्यावरती लोड जास्त येणार नाही. त्याचबरोबर गाडीचा प्रवास करताना 1 तास तुम्ही गाडी चालवताय, 1 तासानंतर गाडी बाजूला घ्या, 2 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि त्यानंतर परत गाडीवर बसा. त्याचबरोबर कारचा प्रवास करताय, रेल्वेचा प्रवास करताय, विमानाचा प्रवास करताय, 1 तासानंतर गाडी साईडला घेतली पाहिजे, चाललं पाहिजे 2 ते 3 मिनिटं 5 मिनिटं मधल्या पॅसेजमध्ये, किंवा 4 व्हीलर तुम्ही बाजूला घ्या, 2-3 मिनिटं चाला आणि मग प्रवास करा. तर त्यांनी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. कमरेचा त्रास होणार नाही, मानदुखी होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही झटके मारल अशी कुठली ऍक्शन करायची नाही गाडी चालवताना. बऱ्याच वेळा आपण 4 व्हीलर वापरतो, 4 व्हीलरचं सीट जे आहे तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्ट करा. बऱ्याच वेळा ड्रायव्हरने ऍडजस्ट केलं असतं, फार पुढे असतो बसायचा भाग आणि स्टेरिंग हे वर खाली असतं. आजकाल त्या प्रकारची अरेंजमेंट येते, तर प्रत्येकाने आपल्यानुसार ऍडजस्ट करायचंय. इझी वाटतंय, सगळे स्नायू इझी वाटतात, तशा प्रकारे गाडी चालवायची. ओके, बेस्ट. म्हणजे नक्कीच त्रास हा होणार नाही. बरोबर आहे. तर आता खूप बेसिक प्रश्न जो सर्वांनाच लागू असेल, की असे कुठले व्यायाम आहेत की रोज प्रत्येकाने ते केलेच पाहिजेत इरेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर? एक लक्षात घ्या, व्यायामचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोमवार ते रविवार असं आपलं पॅटर्न एक ठरवून घ्या, की मी सोमवारी उभं राहून आसनं करेल. ते उभं राहून आसनं करत असताना, कुठली आसनं करत असताना पृथ्वीच्या जवळ जाणारी जी आसनं आहेत तिथे तुम्हाला श्वास सोडायचा आहे. पृथ्वीच्या वरती येऊन जी आसनं करताय तिथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. आसनं करत असताना सोमवारी उभं राहून आसनं करा, मंगळवारी समजा तुम्ही पुढे वाकून काही आसनं करा. त्यात कमीत कमी 5 ते 8 आसनांचा एक तुमचा सेट असला पाहिजे. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं करायचंय. समजा तुम्ही सोमवार आहे, सोमवारमध्ये तुम्ही त्रिकोणासन, पार्श्वकोणासन, ताडासन ही सगळी आसनं माझ्या युट्यूब चॅनलला, डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचा युट्यूब चॅनल आहे, मंडे योगा प्रोग्राम पासून फ्रायडे योगा प्रोग्राम पर्यंत सगळी आसनं मी दिलेली आहेत. ती आसन पद्धतीने, त्या पद्धतीने जर आसनं केली तर नक्कीच फायदा होणार आहे. ज्यांना आसनं करणं शक्य नसेल त्यांनी रस्त्यावरती रोज एक 20 मिनिटं चालणं, त्याचबरोबर सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करणं, छोटे छोटे स्ट्रेचिंग करणं आणि कंपल्सरी प्राणायाम करणं आणि त्याचबरोबर शवासन करणं हे खूप गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, शवासन म्हणजे काय, तर एक बोस्टर घ्यायचा आहे. बोस्टर म्हणजे पिलो, लोड. त्या लोडवरती तुम्हाला तो भिंतीला लावायचा आहे. 2 लोड ठेवायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला कंबळ ठेवायची, दोन्ही पाय भिंतीवरती. त्याला विपरीत करणी नावाचं आसन म्हणतात. आज तुम्ही गुगलला टाकलं तरी ते दिसणार आहे, विपरीत करणी. तर विपरीत करणीमध्ये 7 ते 8 मिनिटं जर रोज संध्याकाळी आल्यानंतर ऑफिसमधनं तुम्ही फार वेळ उभा आहात, फार वेळ एखाद्या सेमिनारला गेलात, तर हे आसन केल्यानंतर दिवसभराचा थकवा हा सगळा निघून जातो. त्याचबरोबर बोस्टरवरती बसणे आणि बोस्टरवरती ते शवासन करणं किंवा खुर्चीवरती नुसते पाय ठेवून झोपणं 8 ते 10 मिनिटं आणि त्यामध्ये योग निद्रा घेणं. योग निद्रा म्हणजे काय, तर तुम्हाला काय करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास पायांच्या बोटांकडे सोडायचा, श्वास तुम्हाला घोट्यांकडे सोडायचा, श्वास तुम्हाला गुडघ्यांकडे सोडायचा, श्वास तुम्हाला कमरेकडे सोडायचा आहे, श्वास तुम्हाला छातीच्या मागच्या पूर्ण बाजूला सोडायचा आहे, श्वास मानेकडे सोडायचा आहे, श्वास डोक्याकडे. प्रत्येक भाग हा शिथिल करत जायचंय. जिथे दुखतंय, जिथे अवघडल्यासारखं वाटतं तिथे श्वास सोडत सोडत जायचंय, जेणेकरून सगळे स्नायू रिजनरेट होतात, रिअलाइन होतात आणि तिथली ताकद वाढते. तिथली ताकद वाढते. कारण एक लक्षात घ्या, शवासनाने पण मॅक्झिमम चांगले फायदे होतात. एकदम मन प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न झाल्यावर बघा काय होतं. आता तुम्ही चालण्यावरनं सांगितलं, परंतु खूप लोक फक्त चालण्याचाच व्यायाम करतात. माझ्या माहितीत काही लोक आहेत की जे फक्त रोज उठून समजा एक तास चाललो किंवा 2 तास चाललो असं चालणं. पण चालणं खरंच व्यायाम आहे किंवा त्याने खरंच काही फरक पडतो? किंवा ज्या लोकांना काही सायटिकाचा त्रास आहे किंवा यांनी चाललं पाहिजे का? किंवा माझ्यासारख्या तरुणांनी, ज्यांचं आता साधारणपणे 28-29 असं वय आहे, अशा मुलांनी चाललं पाहिजे का? एक लक्षात घ्या, चालणं म्हणजे व्यायाम नाही. पहिली गोष्ट, चालणं ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि ती शाखागत आहे. शाखागत म्हणजे फक्त पायाने आपण चालतो. तिथे कुठल्याही अवयवांना, तुमच्या आतड्यांना, तुमच्या पोटाला, तुमच्या लिव्हरला, तुमच्या किडनीला पीळ पडत नाही. तर शाखागत आणि अभ्यंतर्गत असे 2 व्यायामाचे प्रकार आयुर्वेदशास्त्राने सांगितले. शाखागत म्हणजे फक्त हाताचे व्यायाम किंवा पायाने चालण्याचा व्यायाम. चालणं कधी करावं, तर चालणं एक लक्षात घ्या, कमीत कमी अर्धा तास रोज सगळ्यांनी चाललं पाहिजे. पण चालण्याबरोबर 10 मिनिटं चाला, 10 मिनिटं फास्ट रनिंग करा, परत 10 मिनिटं सावकाश चाला. त्याचबरोबर काही लोकांना उलट चालायला आम्ही सांगतो. ज्यांचे शरीर स्ट्रक्चर हे पुढे गेलेले आहेत त्यांना अँटी ग्रॅव्हिटी फोर्स डेव्हलप करण्यासाठी आम्ही उलट चालायला लावतो. कमीत कमी 20 ते 30 मिनिटं उलट चाला. असेही काही प्रकार, तुम्ही भागवतांचं पुस्तक वाचलं, दिशा काल गती, त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन त्यांनी दिलेलं आहे की असं उलट चालल्यामुळे काय फायदा होतो. त्याचबरोबर
ज्यांना चालायचंय त्यांनी रस्त्यावरती स्ट्रेट चालायचंय. बरेच वेळा काय होतं, लोक चढावरती चढतात किंवा तसा प्रकार करू नका, नाही तर मग बऱ्याच वेळा छातीवरती प्रेशर येतं. त्याचबरोबर प्रकृती महत्वाची आहे. वातच प्रकृतीच्या माणसांनी कमी चालावं. जे लुकडे आहेत, जे सडपातळ आहेत, त्यांनी कमी प्रमाणात चालावं. पित्त प्रकृतीच्या माणसांनी मध्यम चालावं आणि कफ प्रकृतीच्या माणसांनी जास्त चालावं, कारण त्याचा मेद हा घर्षण होणार आहे. बरोबर. वातच प्रकृतीचा माणूस खूप चालला तर त्याचं पुढे जाऊन पोट दुखायला लागतं. मग कळतच नाही की अरे पोट दुखणं कशामुळे आहे. बऱ्याच वेळा आतमधले इंटेस्टाईनच्या आतमध्ये बारीक बारीक बॅक्टेरिया असतात, ते इंटेस्टाईनला खाऊन टाकतात बिकॉज ऑफ हेवी वॉक. आणि मी हे पेशंट बघितलंच होता. एक लक्षात घ्या, तुमचं अति चालण्यामुळे तिथले एन्झाईम सिक्रिशन, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सगळ्या बदलून टाकतात आणि चांगले बॅक्टेरियाला खाऊन टाकले जातं. आणि त्यामुळे अति चालणं हे पण कधी कधी धोकादायक आहे. तेच जेवल्यानंतर लगेच चालू नये. भोजन पश्चात चक्रमणः वात प्रकवा भवंती. भोजन केल्या जेवल्या तुम्ही जर लगेच चालला अर्धा तास 1 तास, तर बऱ्याच वेळा लोकांची पोटं दुखायला लागतात. उलट हे लोक सांगतात की अरे जेवलं थोडंसं जेवण खाली जाईल, चालू नये थोडंसं. एक लक्षात घ्या, 5 मिनिटं चालणं योग्य आहे. तुम्ही अर्धा तास आणि 1 तास 2 तास चालणार असाल जेवल्या तर नक्कीच वात हा शरीरातला वाढणार आहे. आता झोपेबद्दल आपलं बरंच बोलणं झालेलं आहे 2-3 याच्यामध्ये, परंतु झोपण्याची सगळ्यात योग्य पद्धत कुठली आहे? कारण की मी जेव्हा झोपतो त्यावेळेस थोडासा पालतं झोपल्याशिवाय मला झोप नाही लागत. आणि लोक म्हणते सरळ झोपलं पाहिजे, मग तशी झोपच लागत नाही. मग झोपणार कसं? एक लक्षात घ्या, पहिली झोपण्याची वेळ ही योग्य पाहिजे. तुमची एक वेळ तुम्ही ठरवून घ्या की रात्री मी 10ला झोपेल तर 10ला झोपेल आणि सकाळी 5:30ला उठेल तर 5:30ला उठेल. एखाद दिवस ठीक आहे, तुमचा मित्र आलाय किंवा तुमचा एखादा कार्यक्रम आहे, त्या दिवशी तुम्ही पथ्य नाही केलं तरी चालेल. आणि झोपणं हे वेळेवर पाहिजे. आणि त्याचबरोबर झोपताना तुम्ही कॉन्शियसनेस पहिला तुमच्या डोक्यात पाहिजे की मला कसं झोपायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण व्हिज्युअलाइज करतो प्रत्येक गोष्टी. आज प्रत्येक माणूस व्हिज्युअलाइज करतो की मला 3 BHK घर घ्यायचंय, माझी गादी अशी असली पाहिजे, माझा गाडीचा कलर हा पाहिजे. हे सगळं व्हिज्युअलायझेशन चाललंय. तुम्ही झोपण्याचं काय आहे, तुम्ही लहानपणापासून ते व्हिज्युअलाइज केलेलं आहे की मी आता तसंच झोपू शकणार आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर आता कॉन्शियसनेस आणला की मी पाठीवर झोपणार आहे, पोटावर झोपणं म्हणजे भोगी आहे, पाठीवर झोपणं म्हणजे योगी आहे, तर तुम्ही झोपायला पाठीवर लागा. तुम्हाला जेव्हा ज्ञान होणार आहे, एक लक्षात घ्या, मी आज तुम्हाला काय करतोय, ज्ञान देतोय, एक ज्ञान सांगतोय, माझं शेअर करतोय, माझा सगळा तुम्ही ऐकताय आणि तुम्ही त्याच्यावरती उद्या सकाळपासून पाणी पिणं बंद कराल, योग्य वेळेवर झोपाल. तर एक लक्षात घ्या, पाठीवर झोपतो तो योगी, पोटावर झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. हे सांगण्याचं कारण काय, तर चयापचय क्रिया ज्या आहेत, पोटाच्या भोवतालच्या चयापचय क्रिया, एन्झाईम सिक्रिशन, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी या पाठीवर झोपल्यामुळे योग्य होतात. ओके. पोटावर झोपलं की ते पोटावरती दाब येतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अन्नपचन होत नाही, लिथार्जी वाटतं, सारखा वारंवार बारीक अन्नपचनाचा अजीर्णाचा त्रास होतो, मल कडक होतो, कधी मल पातळ होतो, कधी घट्ट होतो, मग बऱ्याच वेळा पोट साफ होत नाही. हे पोटावर झोपल्यामुळे बऱ्याच वेळा प्रकार घडू शकतात. त्याचबरोबर डाव्या कुशीवर झोपलात तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुधारतात, पचन इझिली होतं. आता तुम्ही गादीचा विषय काढला, तर बरेच डॉक्टर म्हणतात की हार्ड सरफेसवरती झोपा तुम्ही किंवा फरशीवरती झोपा, आणि बरेच लोक म्हणतात की तुम्ही मीडियम सॉफ्टवरती झोपा. तर नेमकी योग्य गादी कुठली? एक लक्षात घ्या, साधारण एक 4 इंचाची गादी पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोकांना वाटतं की मी खाली जमिनीवर झोपतोय, तुम्ही जमिनीवर झोपा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला चांगली झोप येणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर घोंगडी किंवा चटई या 2 ते 3 चटया पाहिजेत की जेणेकरून शरीराला वात वाढणार नाही. शरीरातला वात वाढला तर तुमची दुखणी वाढणार आहे. वायू वाढण्याचं कारण आहे की थंडावा खूप लागला, थंड गुण जो आहे तो शैत्यता म्हणजे थंडी वाढली आणि ती सगळी सांध्यांना लागली तर बऱ्याच वेळा सगळे सांधे दुखायला लागतात. म्हणून झोपताना आपली गादी ही साधारण 2 ते 4 इंचाची पाहिजे. गादी शक्यतो हार्ड फर्म 2 इंच, मेमरी फर्म 2 इंच. त्याचबरोबर ज्या लोकांच्या घरात कापसाच्या गाद्या आहेत त्यांनी कापसाची गादी कमीत कमी साधारण एक 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी चेक करा की ती कापसाची गादी खड्डा पडलाय का. बऱ्याच वेळा झोपून मधला भाग हा खाली दबला जातो, वरती गादी मोठी असते डोक्याच्या खाली पायाखाली, आणि बऱ्याच वेळा त्याच्यामुळे कंबर दुखते. बरोबर, कारण हे खूप महत्वाचं आहे. तुमची गादी चेक करा की योग्य 2 इंच तर 2 इंच हिटणं ते शेवटपर्यंत आहे का नाही. त्याचबरोबर दक्षिणेला डोकं करून झोपा. दक्षिणेला डोकं करून झोपले तर आजार कमी होतात, असं एक वास्तुशास्त्र सांगतं. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं की डिप्रेशन आणि हाडांची दुखणं असेल, मणक्यांची विकार असतील, ह्याचा नेमका संबंध काय? एक लक्षात घ्या, विषाद म्हणजे काय, तर आपण सतत चिंता करणं, सतत
एक एक गोष्टचा विचार करून विषय ते डोक्यात ठेवणं, बऱ्याच वेळा काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे भाव त्या डोक्यामध्ये सतत असतात. कुणाला कामाचे तर तो कामाचेच डोक्यात भाव कमीत कमी महिना 2 महिने ठेवतो. कोणी क्रोधाचे भाव ठेवतो, अरे तो मला असं बोलला ना, आता बघ त्याची कशी मारतो. एक लक्षात घ्या, तो भाव सतत डोक्यामध्ये राहून 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 त्याचं काहीतरी बरं वाईट करायचं हीच मनामध्ये भावना असल्यामुळे, शरीराने, मनाने, वचनाने, कायाने ही भावना असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये तो तशा प्रकारची कंपनं ब्रह्मांडामध्ये फेकून देतो बाहेर. ती ब्रह्मांड परत त्याला रिप्लिकेट वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे येतात. बघा तुम्ही आज अल्गोरिदम काय करतो, इंस्टाग्राममध्ये तुम्ही काय बघताय, एखाद्याला चेक करायचं असेल तर त्याचा मोबाईल काढा, तो सात्विक प्रवृत्तीचा आहे का राजसिक त्याचा फक्त तुम्ही सर्च ऑप्शन उघडा, समोर दिसेल काय करतो तो. तर एक लक्षात घ्या, हा भाव जो आहे की तो काय बघतोय आणि त्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग, सध्याच्या युगातला एक सोपं टेक्निक, सोपं टेस्ट. तर काय होतं की मनामध्ये काय चाललंय, मनामध्ये भाव काय आहे. मग आत्महत्या करणारा माणूस आत्महत्याबद्दलच विचार करतो, आत्महत्याचीच पुस्तकं वाचतो, तशाच सिरियल बघतो. एखादा चोर तसंच बघणार आहे, तसंच वागणार आहे. सात्विक माणूस तो बाबा देवधर्माचं वाचेल, देवधर्माकडे बघेल, एखादी धार्मिक विधीकडे बघेल. राजसिक माणूस तसा वागेल, तामसिक माणूस तसा वागेल. तर एक लक्षात घ्या, त्याचे भाव जे आहेत हे सगळे ठरलेले आहेत आणि त्या भावाचा परिणाम कुठे ना कुठे डिप्रेशनकडे, कुठे ना कुठे व्याधी निर्मितीकडे, कुठे ना कुठे कॅन्सरकडे होतोच. मग तो भले मणक्याचा कॅन्सर असेल किंवा इतर प्रकारचे कॅन्सर असतील. तर हे सगळं होण्याचं कारण आहे मन आणि विचार. तर माझ्याकडे एक मध्ये केस आली होती, एक लेडीज होत्या, 40-42 वयातल्या लेडीज होत्या आणि त्यांना सतत मान दुखायचा खूप त्रास होत होता आणि घरात कोणी पाहुणे आले किंवा इतर कोणी त्यांच्यावरती कामाची जबाबदारी पडली की लोक खूप जेवायला येणार आहेत किंवा काही, की लगेच त्यांचे खांदे आखडून जायचे, ओझं वाटल्यासारखं त्यांना व्हायचं, लगेच खांदे लॉक व्हायचे. त्याचबरोबर त्यांचे खूप मोठा परिवार होता आणि त्यांच्या परिवारामध्ये ते कुठे नाही गेल्यात, त्यांना एक फिलिंग यायचं की मी अरे या कार्यक्रमाला जाऊ नाही शकले, कारण त्यांना एक 20-25 प्रोग्राम दर महिन्याला जायची त्यांची सवय होती. खूप मोठी फॅमिली होती. मग ह्या फॅमिलीत तिकडे नाही गेले, मग त्याचा परिणाम मनावरती. मग अरे तीच साडी मी त्या प्रोग्रामला पण घातली, तीच साडी मी ह्याच प्रोग्रामला, मग त्याचा मनावरती परिणाम. आणि त्यांना मग तसं वाटायला लागलं की अरे तो मन सतत विचार करून कुठे ना कुठं त्यांना तो त्रास व्हायला लागला आणि त्याचा परिणाम त्यांच्या स्नायू दुखण्यांकडे चालू झाला. मग सगळे अंग दुखणं, सगळी मान दुखणं, सतत असे वेगवेगळे पेशंट वेगवेगळ्या पद्धतीने येतात. एक पेशंट होती, ती साधारण कपड्याच्या दुकानात कामाला होती आणि कपड्याच्या दुकानात कामाला असताना दिवाळीचा सीझन होता. त्या सीझनमध्ये तिने एक कपड्याचे जे मोठे मोठे पार्सल्स येतात बाहेरनं, ट्रॅव्हल्समधनं, ते पार्सल ती जागेवरती लावत असताना ती पडली ते पार्सल घेऊन आणि तिच्या मणक्यातनं गादी बाहेर आली आणि ती चकती बाहेर येऊन साधारण तिचा पायाला मुंग्या यायला चालू झाल्या, डाव्या पायाला. कंबर पूर्ण उजव्या साईडला शिफ्ट झाली आणि डाव्या पायानं नस सगळी चोकअप झाली. तर बऱ्याच वेळा तिने मग एक 5-6 फिजिओथेरपिस्ट केले पहिले, त्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेली, ॲलोपॅथी डॉक्टरांकडे एक ऑपरेशन झालं. ऑपरेशन केल्यानंतर तिचं पहिलं ऑपरेशन सोलापूरमध्ये झालं, त्यानंतर ते काही बरं झालं नाही, तरी तो त्रास तसाच होता. मग त्यानंतर ती पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये शिवाजीनगरला एक ऑपरेशन तिने केलं आणि ते ऑपरेशन करूनही तिचा कंबरेला पूर्ण तिरकेपणा होता, कंबर पूर्ण तिरकी, मणका सगळा उजव्या साईडला शिफ्ट झालेला होता, तिला धड चालता येत नव्हतं, काही नाही. त्यानंतर मग ती माझ्याकडे आली. मी आल्यानंतर सगळं चेक केल्यानंतर तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि चेक केल्यानंतर समजलं की फॉल्ट इन द लिव्हर. तर ती जेव्हा पडली घसरून तेव्हा लिव्हरचे तिथले सगळे लिगामेंट टाईट झाले होते आणि हा प्रायमरी फॉल्ट होता. जोपर्यंत प्रायमरी फॉल्टला ट्रीटमेंट तुम्ही देत नाही तोपर्यंत किती ऑपरेशन केले. आज डॉक्टर लोक काय करतात, एक गादी जी बाहेर आली आहे, हे बघा, 2 मणक्यातलं गादी बाहेर आलेलं कट करतात, त्याला लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमी म्हटलं जातं. पण 2 मणक्यातलं अंतर ते वाढू नाही शकत आहे. तो जो बाक आलाय तो सरळ नाही करू शकत आहे. आज आम्ही मॅन्युअल थेरपीची जी लोक आहेत ते काय करतात, 2 मणक्यातलं अंतर वाढवतात आणि गादी परत आत जायला जागा तयार करून देतात. तर आम्ही तिला साधारण एक 8 ते 9 महिने ट्रीटमेंट, पण पहिल्या महिन्यात तिचा बाक जवळजवळ 70% कमी झाला. काय होतं की मसल रिअलाइन करणं, व्हिसरल ऑर्गन रिअलाइन करणं आणि मेंदूचं फ्लुइड रिअलाइन करणं. जरी आपण एखादा विषय डोक्यात असेल किंवा शरीरात असेल किंवा मनात असेल, आज काय होतं बघा, मनुष्य आतमध्ये काहीतरी विचार करतो पण ओठावरती दुसरंच येतं.
मनुष्य आतमध्ये विषय काहीतरी डोक्यात चालू असतं, पण ओठावर एक असतं, ओठात एक असतं पण मनात एक असतं, हृदयात एक असतं. तर नेहमी काय झालं पाहिजे की जे हृदयात आहे ते ओठातनं व्यक्त झालं पाहिजे आणि जे ओठात आहे ते हृदयात व्यक्त झालं पाहिजे. ही अशी घटना ज्यावेळेस घडायला लागते तेव्हा आजार कमी कमी व्हायला लागतात, दडपण कमी होतं सगळ्या प्रकारचं. मग तिला आम्ही व्हिसरल मॅनिप्युलेशन, न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, क्रायोप्रॅक्टर या सगळ्या थेरपी दिल्या आणि ती सुंदर प्रकारे त्यातनं बरी झाली. आज तिला 2 मुलं झाली आहेत, सगळं संसार व्यवस्थित चालू आहे आणि मस्त ती आयुष्य जगतीये. क्या बात आहे. आता तुम्ही टेस्ट म्हणजे तिला आठवायचं कारण काय, ती कालच गिरनार चढून आली आणि तिचा मला फोन आला की सर मी गिरनार एका दमात चढले. क्या बात आहे, वा, इंटरेस्टिंग. आता तुम्ही व्हिसरल मॅनिप्युलेशनचा उल्लेख केला. एखाद्याच्या फक्त डोक्यावरती हात ठेवून त्याला नेमकं काय झालंय, त्याच्या शरीरात बिघाड काय झालाय हे कसं कळू शकतं? एक लक्षात घ्या, डोक्यावरती हात ठेवल्यानंतर क्रेनिओसॅक्रल रिदम समजतो की नक्की पेशंटचं की लिजन कुठे आहे. क्रेनिओसॅक्रल फ्लुइड, आपल्या डोक्यामध्ये क्रेनिओसॅक्रल फ्लुइड आहे, ते फ्लुइडला डायरेक्शन्स आहेत. ते उजवीकडे वाहतं, डावीकडे वाहतं, पुढे वाहतं आणि मागे वाहतं. ते वाहत असताना त्याचा संबंध तुमच्या ऑर्गनशी कनेक्टेड आहे आणि ते हाताला तशा प्रकारची स्पंदनं, तशा प्रकारची कंपनं लागतात की एक्झॅक्ट सांगता येतं की पेशंटच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, पेशंटच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, पेशंटच्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे, पेशंटच्या कुठेतरी क्रेनिओसॅक्रल रिदम मधनं राईट कॉर्नल फ्रंटल कॉर्नल सुचरमध्ये प्रॉब्लेम आहे, सजॅटल सुचरमध्ये प्रॉब्लेम आहे, सॅक्रल प्लेक्सेसमध्ये प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या, स्पंदनं तुम्हाला हाताला समजतात आणि ती स्पंदनांचं तुम्हाला अभ्यास पाहिजे. एक लक्षात घ्या, इट्स अ प्रॅक्टिस ऑफ. माझं आता 7 ते 8 वर्ष मी ते काम करतोय आणि ते 7 ते 8 वर्षात कमीत कमी मी 20,000 लोकांच्या डोक्यावर हात ठेवले आणि रोज ते बघतोय. त्याच्यामुळे ती स्पंदनं आम्ही ओळखायला शिकलोय आणि ती स्पंदनं हातात मध्ये, आणि हे सगळं प्रूव्हन आहे, मी सांगतो म्हणून नाही. क्रेनिओसॅक्रल फ्लुइड जे आहे डोक्यावरती हात ठेवल्यानंतर एक प्रकारचा रिदम समजतो, एक प्रकारची कंपनं मिळतात, जी कंपनं तुम्हाला आजार हा मेंदूमध्ये आहे का, मेंदूतली कंपनं, व्हिसरल ऑर्गनची कंपनं आणि त्याचबरोबर पाठीमागणं वाहणाऱ्या नर्वची कंपनं आणि त्याचबरोबर सॅक्रल प्लेक्सेस, लंबर प्लेक्सेस म्हणजे माकड हाडाच्या तिथल्या ज्या नर्व्ज आहेत, मज्जातंतू आहेत, त्याची कंपनं ही डोक्यावरती हात ठेवून कनेक्ट करता येतात. आणि ती कंपनं नुसतं एक लक्षात घ्या, फक्त डोक्यावर नाही, ती कंपनं परत आम्ही रिचेक करतो. रिचेक करण्यासाठी त्याचं टेक्निक आहे आणि हे सगळं व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाचं अपलेगर युनिव्हर्सिटी आहे सिंगापूरमध्ये, त्याचबरोबर तिचं अमेरिकेतही ती युनिव्हर्सिटी आहे. त्याचे वेगवेगळे कोर्सेस भारताच्या बाहेर होतात. माझ्या जवळजवळ 30 ते 40 कोर्सेस भारताच्या बाहेर झाले, ज्याच्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, त्याचबरोबर क्रायोप्रॅक्टर. तर हे सगळं जे अंडर येतं आयुर्वेद शास्त्र, त्याच्यासोबत हे व्हिसरल मॅनिप्युलेशन, ही ट्रीटमेंट आम्ही आमच्या पेशंटसाठी वापरतो. तर व्हिसरल मॅनिप्युलेशनमध्ये परत आम्ही पेशंटला पाठीवरती झोपवतो, पोटावरती हात ठेवतो बेंबीच्या खाली आणि चेक करतो की नक्की कुठला ऑर्गन मिसअलाइन आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटचं लिव्हर मिळतं, मग ती लिव्हरची मोबिलिटी, लिव्हर स्वतः आतमध्ये 24/24 हालत असतो, 24 तास कंटिन्युअस हालत असतो, 24/7. म्हणजे असं नाहीये की आपला लिव्हर आज हल्लाय आणि उद्या बंद झालाय. एक लक्षात घ्या, आतमधला प्रत्येक अवयव हा कंटिन्यू मूव्ह होतोय. ओके, लिव्हरची मुवमेंट कंटिन्युअस चालू आहे, किडनीची मुवमेंट कंटिन्युअस चालू आहे, डिओडिनमची मुवमेंट कंटिन्युअस चालू आहे. तुमच्या तोंडामध्ये, नाकामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ती मुवमेंट कंटिन्युअस चालू असते. ओके, आपल्याला माहित नाहीये की आतमध्ये ते हलतंय. एक लक्षात घ्या, पृथ्वी हलती हे ऐकलंय? हो. आपल्याला वाटतं का आता पृथ्वी हलती? तसं आतमधले ऑर्गन हे कंटिन्युअस हालतात आणि हे पेशंटवरती आम्ही जेव्हा पोटावरती हात ठेवतो तेव्हा पेशंटला दाखवतो की हा ऑर्गन हलतोय, हा ऑर्गन फ्रोज झालाय म्हणजे हलत नाहीये. बऱ्याच वेळा त्याचे कुठले लिगामेंट हलत नाही हेही पोटावरती हात ठेवून सांगता येतं. आणि त्याचा आणि कुठल्या ऑर्गनचा दुसऱ्याशी काही संबंध आहे हेही सगळं सांगता येतं. हे बघा, हे नॉलेज आहे, हे स्किल आहे आणि हे 100% प्रूव्हन नॉलेज आहे. याच्यावरती बरेच रिसर्च पेपर पब्लिश आहेत. ज्यांना ह्याचं अजून काही बघायचं आहे तर पबमेड वरती अपलेगर युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी बरेच रिसर्च पेपर या संदर्भातले पब्लिश केलेत. आणि मी स्वतः गेली आज 8 ते 10 वर्ष झालं ही ट्रीटमेंट वापरतोय. आज मला स्पाईनमध्ये 19 वर्ष कंप्लीट झाले. तर ह्या डिफरंट मॉडॅलिटीज इंटिग्रेटेड पद्धतीने आम्ही आमच्या दवाखान्यात वापरतो आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट, ज्यांच्या गाद्या बाहेर आल्यात, नसा चोकअप झाल्यात, मानपाट दुखते, कंबर दुखते, 2 मिनिटंही चालता येत नाही, अशा लोकांमध्ये खूप चांगले रिझल्ट इंटिग्रेटेड थेरपीने मिळतात. सर, क्या बात आहे, इंटरेस्टिंग आहे खूपच व्हिसरल मॅनिप्युलेशन. येस.
आता तुम्ही गादीचं सांगितलं आम्हाला की गादी बाहेर येणं वगैरे, बऱ्याच त्याच्यासाठी ऑपरेशन सुचवलं जातं, परंतु विदाऊट ऑपरेशन ही गादी रिस्टोर करणं असेल किंवा हे कसं शक्य आहे, किंवा व्यायामाने शक्य आहे का कुठल्या ट्रीटमेंटने फिजिओथेरपीने शक्य आहे? एक लक्षात घ्या, गादी परत आत जाते, अंतरही वाटतं, हे सगळं शक्य आहे. का शक्य आहे त्याचं कारण सांगतो की मी एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस करतो. एव्हिडन्स बेस्ड म्हणजे माझ्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत की गादी किती लोकांची आत घेत जाते किंवा मणके कसे सरळ होतात, याच्यावरती खूप गेली 19 वर्ष मी कंटिन्युअस काम करतोय. म्हणजे असं एकही दिवस माझा नाहीये की मी त्याच्यामध्ये मणका सोडून मी कुठलं दुसरंच बघितलेत किंवा दुसरे पेशंट. तर एक लक्षात घ्या, 19 वर्ष कंटिन्यू माझी ही तपश्चर्या आहे की मणक्याचे आजार किंवा गादी बाहेर येणं, नसा दबल्या जाणं हे पूर्ण 100% बरं होतं. ते मॅन्युअल थेरपीने शक्य आहे. मॅन्युअल थेरपीने शक्य आहे. विना ऑपरेशन हे बरं केलं जातं, विना इंजेक्शन हे बरं केलं जातं आणि खूप चांगले रिझल्ट्स या पॅथीमध्ये येतात, या इंटिग्रेशन थेरपीने येतात. यामध्ये सर काय केलं जातं, एक लक्षात घ्या, बऱ्याच पेशंटचा, प्रत्येक पेशंटचा रूट कॉज हा वेगळा आहे. ईच अँड एव्हरी पेशंटचा रूट कॉज वेगळा आहे. बऱ्याच वेळा एखाद्याची गादी बाहेर येते, पण त्याचं कारण कधी कधी फेशिया मिसअलाइनमेंट. फेशिया म्हणजे काय, तर आपल्या बोनच्या आणि मसलच्या मध्ये, बोनच्या वरती, मसलच्या वरती, बोनच्या आणि मसलच्या मध्यभागी फेशिया आहे. फेशिया म्हणजे एक रबरासारखं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामुळे आपण मूव्ह होतोय. मला सांगा, आपले नुसते बोन असते तर आपण उभं राहू शकलो असतो का? नाही. आज आपण उभे जो आहोत ग्रॅव्हिटीमध्ये, त्याचं कारण आहे फेशिया. फेशियानी बोनला पण धरलंय, मसलला पण धरलंय, कार्टिलेज, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यूलाही धरलंय. तो फेशिया मिसअलाइन होतो, कुठेतरी स्ट्रक्चर मिसअलाइन होतं. बऱ्याच वेळा बघा, कंबर पुढे गेलीये, कमरेचा भाग तिरका झालाय, खांदे पुढे मागे गेलेत, तर हे स्ट्रक्चर सगळं रिअलाइन करण्याची ट्रीटमेंट म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट जी आहे, ज्यांच्यामध्ये त्या गाद्या बाहेर आल्या, तो फेशिया आम्ही रिअलाइन करतो. तो फेशिया रिअलाइन केल्यामुळे मणक्यावरचं येणारं प्रेशर, गाद्यांवरती येणारं प्रेशर, नसा चोकअप होणारं प्रेशर हे कमी होतं बिकॉज ऑफ फेशियल मॅनिप्युलेशन. सेकंड ट्रीटमेंट इज क्रायोप्रॅक्टर. क्रायोप्रॅक्टर म्हणजे काय, बोन सेटिंग. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आम्ही मणके ओढून बसवतो. जो मणका पुढे गेलाय, जो मणका उजवीकडे गेलाय त्याला डावीकडे आणता येतं, जो डावीकडे गेलाय त्याला उजवीकडे आणता येतं, जो मणका पुढे गेलाय त्याला मागे ओढून आणता येतं. त्याला म्हणतात क्रायोप्रॅक्टर, बोन सेटिंग. मराठी भाषेमध्ये म्हणतात हाड वैद्य. पूर्वीच्याला आपल्या बऱ्याच भारतामध्ये वेगवेगळ्या हाड वैद्यांच्या परंपरा होत्या. हाड वैद्य मणके ओढून बसवणं, हातोडीनी मणके बसवणं, लाटणाने मणके बसवणं, ह्या वेगवेगळ्या बऱ्याच पद्धती भारतामध्ये होऊन गेल्या आणि महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत. त्याला अनुसरूनच मला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, तुम्ही तो विषय काढला. आजही आपण जर गावखेड्यामध्ये पाहिलं तर मालिशवाला असतो किंवा कोणीतरी हाडवैद्य असतो की जो की तुमचे पायाचे 2 अंगठे मोजून पाहतो, काय गॅप आहे, नंतर ते मोडून वगैरे देतात, चोळून वगैरे देतात, पण त्यांच्याकडे कुठलं नॉलेज नसतं, म्हणजे कुठली डिग्री नसते कुठल्याही याची कोर्सची. मग अशा हाडवैद्यांकडे जाऊन बोन अलाइनमेंट करणं योग्य आहे का? किंवा त्याही पलीकडे जाऊन, म्हणजे समजा आपण एखाद्या सलूनमध्ये जातो, दाढी कटिंग केल्यानंतर तो स्वतःच आपले एकदम मान वगैरे मोडून देतो, तर ते करून घेणं योग्य आहे का? मला तर भीती वाटते, मी नाही करून घेत. एक लक्षात घ्या, जे हाड वैद्य आहेत की जे परंपरेने आलेले आहेत त्यांच्याकडे नॉलेज आहे, परंतु एक लक्षात घ्या की अर्धवैद्याची मात्रा म्हणजे वैकुंठाची यात्रा. अर्धवैद्याची मात्रा म्हणजे वैकुंठाची यात्रा. काय होतं की अर्धवट नॉलेज ज्याला आहे, जसं न्हावी म्हणलात तर त्याला अर्धवट नॉलेज, तो बऱ्याच वेळा कधी कधी, म्हणजे आत्ताच मागच्याच आठवड्यात उत्तर प्रदेशचा एक व्हिडिओ व्हायरल आहे युट्यूबला आणि इन्स्टालाही तो व्हायरल झालाय. माणूस मान मोडली जागेवरती एक्सपायर झालाय, जागेवरती एक्सपायर झाला. तर एक लक्षात घ्या, बरेच हाड वैद्य जे आहेत की जे प्रामाणिकपणे त्यांच्याकडे नॉलेज आहे, स्किल आहे आणि ज्यांच्याकडे खरंच रिझल्ट्स आहेत, तर ते चांगले आहेत. हे बघा, नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. चांगले पण लोक भारतामध्ये आहेत तशा प्रकारचे आणि टाइमपास करणारे पण लोक बरीच आहेत. म्हणजे दोन्ही लोक आहेत. काही शिकाऊ आहेत, जसं त्यांची मुलं किंवा त्यांची पुढची येणारी पिढी हे शिकायचा प्रयत्न करते, पण त्याचं नॉलेज हे अर्धवट राहतं. कारण एक लक्षात घ्या, जो वडिलांकडे प्रॉपर गुरु परंपरेत शिकलेला आहे आणि ज्यांनी काही केलंय, पण आजकाल हे बघा, आता एक्सरे अवेलेबल आहेत, MRI अवेलेबल आहेत. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन मी आणलेलं आहे. हे अमेरिकेतनं आम्ही मशीन मागवलंय. मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत हे मशीन लावतो आम्ही या पद्धतीने आणि चेक करतो की नक्की नव कुठली डॅमेज आहे, कुठली नव इन्फ्लाम आहे आणि किती दिवसापासून आहे. त्याचबरोबर ह्या मशीनने आम्ही एक चार्ट येतो की नक्की पेशंटचा त्रास किती दिवसापासून होतोय, म्हणजे 5 महिन्यापासून आहे, 24 महिन्यापासून हे ॲक्युरेट समजतं.
क्या बात आहे. हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे. हम्म. नवचं टेम्परेचर यांनी चेक केलं जातं. हे वर्क कसं होतं? हे वर्क पेशंटच्या मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत लावलं जातं आणि चेक केलं जातं की 9ला आता टेम्परेचर किती आहे. 0 आहे, 10 आहे, 15 आहे, 25 आहे. त्याचबरोबर त्याचा ग्राफ पण येतो. त्याचं एक सॉफ्टवेअर आहे युएसचं. त्या ग्राफमध्ये आपल्याला समजतं की पेशंटला नक्की त्रास किती एपिसोड येऊन गेले, अॅक्यूट किती क्रोनिक एपिसोड येऊन गेले, या सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये समजतात. तर त्याचबरोबर आपण पेशंटच्या डोक्यावर, मी मगाशी तुम्हाला म्हटलं, हात ठेवून ते एक चेक करतो की पेशंटचा त्रास हा मेंदूतनं चालू झालाय, पुढनं चालू झालाय, मागणं चालू झालाय. त्याचबरोबर पेशंटच्या काही टेस्ट केल्या जातात, मसल टेस्ट करतो. त्याचबरोबर आयुर्वेदाची नाडी परीक्षा आपण करतो की नाडी परीक्षेतनं समान वायू काय आहे, प्राणवायू काय आहे, वात कसं आहे, पित्त कसं आहे, कफ कसं आहे, किती प्रमाणात वाढलंय, धातू कसे आहेत शरीरातले, हे सगळं चेक करून पेशंट कसा उभा आहे, कसा बसतोय, कसा झोपतोय, कसा चालतोय, ह्याचं सगळ्याचं टेस्टिंग करून त्याचं एक स्पेसिफिक निदान केलं जातं, ॲक्युरेट. आणि निदान, अचूक निदान जर केलं तर, अचूक उपचार जर दिले तर पेशंट बरा होणार आहे. पण जिथे डायग्नोसिस चुकलेलं आहे किंवा एखादा हाडवैद्य फक्त सांगतो हे वरती आहे, पण कधी कधी प्रॉब्लेम लिव्हरमध्ये प्रायमरी फॉल्ट असेल त्या पेशंटचा, तो किती मणके बसवत ते सरळ नाही होणार. एक लक्षात घ्या, प्रायमरी फॉल्ट, सेकंडरी फॉल्ट आणि त्याचबरोबर हा आजार आहे का उपद्रव आहे का एका आजाराचं लक्षण आहे का 3 ते 4 आजार एकत्र आहेत. बऱ्याच वेळा मी बघतो पेशंटचे पाय सुजलेले असतात आणि पेशंट माझ्याकडे येतो आणि त्यांना सांगितलं जातं ऑर्थोपेडिक डॉक्टरनी की तुझ्या कमरेमुळे पाय सुजले. तसं नाहीये. एक लक्षात घ्या, त्याची बीपीची गोळी चालू होती, ती बंद केली, पाय सुजायचा प्रकार बंद झाला. बिकॉज कॅल्शियम ब्लॉकरमुळे बऱ्याच वेळा त्याचे पाय सुजत होते. एखाद्या चुकीचं ड्रग तुमचं दीर्घकाळ चालू आहे, एखादी डायबिटीसचं औषध चालू आहे, पण त्याचबरोबर त्याच्यामुळे कधी कधी पेशंटची कंबर दुखायला लागते बिकॉज ऑफ त्या औषध त्याला सूट होत नाही. ओके. इन्सुलिनचा हाय डोस, इन्सुलिनचा कमी डोस, त्याच्यामुळेही कंबर दुखायला लागते. एक लक्षात घ्या, डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्पाइन डिसऑर्डर. जर तुम्हाला बाण दिलेला आहे, अर्जुनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, द्रोणाचार्यांनी सांगितलं पोपटाच्या डोळ्याला बाण मारायचंय. परत प्रश्न सांगितला, विचारला सगळ्यांना, तुम्हाला झाडावरती काय दिसतं? एकाने सांगितले पक्षाचे पाय दिसतात, एकाने सांगितलं पोपटाचे पाय दिसतात, एकाने सांगितलं पंख दिसतात हिरव्या रंगाचे, एकाने सांगितलं चोच दिसतीये आणि अर्जुनाने सांगितलं की मला फक्त डोळा दिसतोय. तसा मला पाठीच्या आजाराचा पेशंट आला तर त्याचा डोळा म्हणजे त्याचं कारण मला दिसतं आणि त्यानुसारच मी ट्रीटमेंट देतो, म्हणून मी सक्सेसफुल आहे. आजपर्यंत म्हणजे तुमच्या ह्या टेक्निक्समध्ये किंवा तुमच्या ह्या मागच्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये सगळ्यात अवघड कुठली केस तुम्हाला तुमच्यापर्यंत आली आणि तुम्ही ती सॉल्व्ह केली, अशी एखादा किस्सा, एखाद्या पेशंटची गोष्ट? त्या पेशंटला तळपायाला प्रचंड आगाग होती, आगाग, भडका. मग मी त्यांचे सगळे रिपोर्ट बघितले, फाईल मागवल्या. तर फाईल बघितल्यानंतर मी बघितलं की एक्सरे मध्ये बघितलं फॅसेट तर ब्रेक नाहीये, फॅसेट ब्रेक झाला नाहीये, तुटला नाहीये, पण पायात प्रचंड आगाग होतीये. सॅक्रल प्लेक्सेसची S3ची 9 रूट त्याची पिन झाली होती. मी चेक केलं, सगळं चेक केल्यानंतर मी डोक्यावरती हात ठेवून चेक केलं, मला लिव्हर सापडला, प्रायमरी फॉल्ट. आणि पण त्याची केस टेकिंग घेताना त्याच्या फायली एवढ्या होत्या, जवळजवळ त्यांनी 20 ते 25 डॉक्टर झाले होते, मी 26वा डॉक्टर असेल. बापरे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याची आगाग इतकी होती, त्याची बायको आली, चिडली की कुठेच फरक पडत नाही, हे सारखे कुठेतरी युट्यूबला बघतात, टीव्हीत बघतात, डॉक्टरकडे जातात. खूप पैसे यांनी घालवलेले आहेत. मुंबई झालं, मुंबईतले 4-5 डॉक्टर, दिल्लीत 4-5 डॉक्टर, म्हसवडचे 4-5 डॉक्टर, साताऱ्याचे 4-5 डॉक्टर, पंढरपूरच्या भागातले, प्रत्येक भागातले 5-6 डॉक्टर त्यांनी पालते घातलेले आहेत. डॉक्टर तुम्ही खरं सांगा, तुम्ही खरं बरं करणार आहे का? त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती एकदम रोखठोक, तुम्ही खरं. मी म्हटलं माऊली एक काम करा, मला तुम्ही 1 रुपया देऊ नका, मी तुम्हाला फक्त 4 गोष्टी सांगतो आणि ज्यांची आगाग होती त्यांनी नीट ऐका. मिरची, तिची नाडी बघितली, नाडीत मला तीक्ष्ण गुण प्रचंड वाढलेला दिसला आणि ते बघितल्या मला नाडीत 3 औषधं सुचली तिथे डोक्यामध्ये. त्याचं पहिलं औषध होतं हिरव्या मिरच्या. पेशंटला आगाग होती, हिरव्या मिरच्या घ्यायच्या 500 ग्रॅम, तव्यावरती किंवा कढईत चांगल्या भाजायच्या राख होईसपर्यंत, त्याच्यातली उष्णता सगळी काढून टाकली मी आणि त्याचा लेप त्या तळपायाला लावायला सांगितला. हिरव्या मिरच्यांचा राखीचा लेप तळपायाला लावा. त्याचबरोबर औदुंबराच्या पानावरती तूप साखर भात खाणे. उंबर तुम्ही पूर्वकथा जर ऐकली असेल, प्रल्हादाच्या वडिलांना विष्णूंनी मारल्यानंतर ती सगळी नखं
अति आगाग होत असल्यामुळे ती उंबराच्या आतमध्ये टाकली होती. त्या उंबराच्या झाडाच्या पानावरती तूप साखर भात खायचा, ते उंबराचं पान खाऊन टाकायचं आणि त्याचबरोबर उंबराच्या झाडाखाली 15 मिनिटं रोज बसायचं. ही 3 औषधं मी लिहून दिली आणि ही तुम्ही 1-2 महिने कंटिन्युअस करा. आणि त्याचबरोबर लिव्हर मॅन्युप्युलेट केला आणि त्याचबरोबर ऍडजस्टमेंट दिली. क्रायोप्रॅक्टरचं एक सेशन देऊन टाकलं आणि जावं म्हणलं. या त्याच्या मिसेसला म्हणलं फरक पडला, भगवंताची कृपा, मला काही नाही, चांगलं झालं. महिनाभरात ते आले की आणि जोरात दवाखान्यात आले. आतमध्ये आल्या त्याची बायको आणि त्यांनी दोघांनी अख्खा अष्टांग नमस्कार घातला. म्हणले सर काय औषध आहे? म्हटलं सर हे बघा तुमच्या देवकृपेने झालंय, माझं यात काही हे नाहीये, तुमची भगवंताची आणि तुमची असलेली श्रद्धा हा तुमचा आशीर्वाद आहे, माझं यात काही नाही. मला जे सुचलं जे वाटलं ते तुम्हाला मी पहिल्यांदाच, आणि हे औषध मी पहिल्यांदाच वापरलं होतं. असंही नाही की मी हिरव्या मिरचीचं औषध, कारण एक लक्षात घ्या जे अग्नितत्व तिथे वाढलेलं होतं आणि त्या अग्नितत्वाला कमी करणारी किंवा तीक्ष्णता तिथली कमी करणारी औषधं, विषाने विष मारणे होमिओपॅथीमध्ये संकल्पना. येस, तसं मी ते औषध त्या विचाराने त्या युक्तीने वापरलं होतं आणि त्याची आगाग पूर्ण बरी झाली. आता खूप महत्वाचा प्रश्न आहे की जर हाडांचं दुखणं टाळायचं असेल तर असे कुठले पदार्थ आहेत की ज्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे? कुठली फळं आहेत किंवा कुठल्या भाज्या आहेत अशा स्पेसिफिक, ते सांगा आम्हाला. षडरसात्मक आहार ठेवा. षडरसात्मक म्हणजे काय? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, 6 रस पोटात गेले पाहिजेत. खारीक सकाळ संध्याकाळ 2 कंपल्सरी खाल्ल्या पाहिजेत. हळीवाची खीर आठवड्यातले 2 दिवस, डिंकाचे लाडू आठवड्यातले 2 दिवस. सगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायचे, सगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत. पण खात असताना 2 भाग सॉलिड भाग, 1 भाग लिक्विड आणि 1 भाग हा तुम्ही मोकळा ठेवा अन्न पचन होण्यासाठी. असं नका करू की खूप आवडलंय म्हणून भरभरून खाल्लं रात्री उलट्या केल्या. होतं असं बऱ्याच वेळा. बरेच पेशंट बघतो मी, अजीर्ण होतं, मग ते अजीर्ण कधी 8-8, 10-10 दिवस घेतं ते बरं होण्यासाठी. तर कंपल्सरी न्यूट्रिशनल पदार्थ जे आहेत डाएटमध्ये तुमच्या पाहिजेत. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. एका बैठकीमध्ये तुम्हाला मांडी घालून खाली जेवण बसायचंय. एक लक्षात घ्या, टेबलावर बसणं हे आपलं कल्चर नाही इंडियाचं. तुम्ही मांडी घालून पाठ घेऊन जेवण करा. जेवण करत असताना मोबाईल नकोय, टीव्ही नकोय. तुमचं ताट जे आहे त्यामध्ये गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आंब्याची बर्फी घ्या, कोहळ्याची बर्फी घ्या, डिंकाची बर्फी घ्या किंवा कुठल्याही प्रकारचा गोड पदार्थ, गुलाबजाम असो, जिलेबी असो, कुठलाही गोड 2 पदार्थ तुमच्या जेवणात पाहिजे. त्याच्याबरोबर 2 ते 3 फळं जेवणाच्या सुरुवातीला पाहिजेत. त्याचबरोबर चपाती, पालेभाज्या आठवड्यातले 1 दिवस खायच्यात, फळभाज्या आठवड्यातले 7 दिवस खायच्यात. फळभाज्या कोबी, वांग, बटाटा. त्याचबरोबर कडधान्य आठवड्यातले 1-2 दिवस घ्या. त्याचबरोबर संध्याकाळचा आहार हा हलका घ्या. संध्याकाळी तुम्ही शक्यतो वरईचा भात, हिरव्या मुगाची खिचडी खावा, जे पचायला हलकं आहे. तुम्हाला वाटतं की तुम्हाला भूक चांगली आहे, जास्त जेवण करा. तुम्हाला वाटतं भूक कमी आहे, जेवण कमी करा. ह्याचा जो विवेक आहे तो तुम्ही तुमचा साधायचा आहे. कॉन्शियसनेस तुमचा जर असेल, तुम्हाला तुमचं कळतं की मला आज भूक किती आहे, त्या पद्धतीने जेवण केलं, त्या पद्धतीने आहार घेतला आणि वेगवेगळे पदार्थ. सगळे आज खूप पदार्थ आहे आपल्या भारतामध्ये. सांगा ना, आपल्या भारतासारखी संस्कृती कुठे आहे? खरं, तुम्हाला खायचं एका दिवशी मसाला डोसा खावा, ज्या दिवशी तुम्हाला वाटतं. इंडियातले पदार्थ आपल्या, हे बघा, आणि सगळ्यात महत्वाचं शास्त्रांनी काय सांगितलंय, तुमच्या भागात जे पिकतं उगवतं त्या गोष्टी तुम्हाला भरपूर प्रमाणात खायच्यात. जे फॉरेन मधनं येतंय किंवा परराज्यातलं येतंय, समजा साऊथ मधनं काही पदार्थ येतात, ते काही आपल्या म्हणजे महाराष्ट्रात आपण राहतो, पुण्यामध्ये राहतो, तर पुण्याच्या परिसरातले आपल्याला पदार्थ खायचे. जो माणूस जो पॉडकास्ट आता चंद्रपूरमध्ये ऐकतो, तुम्ही चंद्रपूरमध्ये जे उगवतं ते खावा. जो नागपूरमध्ये आहे, नागपूरमध्ये जे उगवतं ते पदार्थ खावा. ते पचायला हलकेत आणि ते तुमच्यासाठी औषध आहे. डॉक्टर, असं आहे की लहानपणापासून आम्ही ऐकत आलो की दूध पिल्याने हाडं मजबूत होतात. बरोबर, असं लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. परंतु आजकाल जे दूध मिळतं शहरांमध्ये वगैरे, ते पॅकेज्ड दूध मिळतं, पाकिटातलं दूध मिळतं, पिशवीतलं दूध मिळतं. तर मग ते दूध पिलं पाहिजे का, किंवा ते दूध पिल्याने खरंच हाडं मजबूत होतात का? एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या जीनमध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. जो शाकाहारी माणूस आहे तो
शाकाहारी त्याचे लास्ट यंगस्टर किंवा लास्ट जीन्स मधनं त्याचे आजोबा पंजोबा त्याचे पंजोबा ह्या जीन मध्ये आलेला आहे. तसा दूध हा पदार्थ ज्यांच्या खाण्यामध्ये कंटिन्युअस आहे त्यांनी दूध नक्कीच घ्यावं. पण ज्यांच्या खाण्यामध्ये दूध पदार्थ नाहीच आहे, की एक माझ्या 4-5 पिढ्यांनी दूध पिलेलंच नाहीये, त्यांच्यासाठी ते घातक आहे. तर दूध पिणं जे आहे ते योग्य आहे, परंतु सध्या काय झालंय, भेसळ दुधामध्ये बरीच वाढलेली आहे. बरेच लोक पाणी मिक्स करतात, काही लोक त्याचे आज काय होतं सरकारी नियमानुसार त्याचे काही व्हॅल्यूज येण्यासाठी कोणी युरिया टाकतंय, कोणी गंधक टाकतं, कोणी निरमा टाकतं, बऱ्याच गोष्टी होतात. तर एक नक्कीच पहिली गोष्ट आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला कोणी गुराखी किंवा जो कोणी गायी ज्याच्याकडे आहेत त्यांच्याकडनं दूध घेणं हे सोयीस्कर आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला पेरिफेरीमध्ये ज्या काही गायी आहेत आणि त्या गायी कशा पाहिजेत, ज्या गायी चरायला नेतोय, ज्या गायी माणूस चरायला नेतोय किंवा ज्या गायी पटांगणात सोडलेल्या आहेत, ज्या हिंडतात फिरतात, अशा गायींचं दूध पिणं खूप चांगलं. पण ज्या गायी बांधून ठेवलेल्या आहेत की ज्या कंटिन्युअस तिथेच बांधून आहेत 24 तास, त्या गायांचं शक्यतो दूध पिऊ नका. ते जड आहे, बुद्धी मांद्य उत्पन्न करतं. ओके, बुद्धी जड करून टाकतं, डोकं जड करून टाकतं, विचार जड करून टाकतं. तर नेहमी शक्यतो आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूच्या कोणी गुराखी असेल किंवा कोणी गाय पाळल्यात ज्यांनी आणि ज्याच्याकडे एक 10-12 गाय आहेत त्याच्याकडे जाऊन दूध आणावं आणि ते दूध प्यावं. एक पहिला. आता पॅकेजिंग दूध जो प्रकार आहे तो बऱ्याच वेळा चितळ्यांचं दूध त्यापैकी चांगलं आहे. त्याचबरोबर काही जे दूध चांगले आहेत देणारे लोक त्यांचं दूध हे टेस्ट करावं पहिलं की खरंच त्याच्यामध्ये काही भेसळ नाही ना, आणि तशा प्रकारचे दूध पिऊन आपल्याला त्रास होत नाहीये ना, हे तुम्ही तुमचं टेस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर दूध चालू करायचं आहे. बऱ्याच वेळा गाईचं दूध जे आहे हे चांगलं आहे, रसायन आहे, पचायला हलकं आहे आणि ताकद वाढवणार आहे. म्हशीचं दूध हे जाडी वाढवतं, स्थूलता वाढवतं, झोप आणतं. ज्यांना झोप येत नाही त्यांनी म्हशीचं दूध प्या. ज्यांना जाड व्हायचंय त्यांनी म्हशीचं दूध प्या. ज्यांना बुद्धी सतेज ठेवायची आहे, डोकं चांगलं ठेवायचंय, विचार चांगले ठेवायचे त्यांनी गाईचं दूध प्या. आता गाईच्या मध्ये पण जवळजवळ नाही म्हटलं तर 150 ते 200 जमाती आहेत. बरोबर. गिर गाई, राजस्थान गाई, अशा वेगवेगळ्या खूप जमाती आहेत. त्या जमातीपैकी ज्या गाई हिंडणाऱ्या फिरणाऱ्या आहेत अशांचं शक्यतो दूध हे पिलं गेलं पाहिजे. सर, आम्हाला आता डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक बद्दल थोडंसं सांगा, जी तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे. माझं BMS झालं. BMS नंतर मी MD आयुर्वेद रसशास्त्र वैद्यकीय कल्पनामधनं केलं आणि त्याचसमोर माझं पहिलं प्रशिक्षण मी हाडवैद्याचं साऊथमध्ये केलं आणि साऊथमध्ये 3 महिने मी होतो. 3 महिने तिथे साऊथमध्ये राहिलो आणि राहिल्यानंतर बघितलं की जवळजवळ मणके ओढून बसवणं हा प्रकार खूप प्रचलित तिथे आहे. त्याचबरोबर त्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातले महाराष्ट्राच्या पेरिफेरीमध्ये जसं मंचरमध्ये काही हाडवैद्य आहेत, काही बारामतीच्या साईडला हाडवैद्य आहेत, जामदार म्हणून आहेत, यस, लासूरने गावामध्ये, तसंच उत्तमनगरला लहुजी पवार आहेत, शिरवळला शेख म्हणून आहेत. असे बरेच हाडवैद्य महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 70 ते 80 हाडवैद्यांकडे मी स्वतः दर रविवारी गेलो. कमीत कमी एका हाडवैद्यांकडे 15-15 दिवस मी राहिलो, सगळं बघितलं त्यांचं टेक्निक आणि ते टेक्निक येऊन पुण्यामध्ये परत त्याचा वापर करायचा किंवा त्या प्रकारचं शिक्षण घ्यायचा माझा विचार चालू होता. त्याच काळामध्ये फेसबुक फार जोरात होतं 2008 मध्ये आणि फेसबुकमध्ये मी वेगवेगळ्या लोकांशी, फॉरेनमधल्या लोकांशी मी मेसेंजरवरती टाईप करायचो, त्यांचे व्हिडिओज बघायचो आणि त्यांच्याकडे मग मी पहिला कोर्स माझा ऑस्ट्रेलियाला झाला आणि त्याच्यामध्ये क्रायोप्रॅक्टर बोन सेटिंग आणि ते बोन सेटिंग मी तिथे जाऊन शिकून आल्यानंतर एक्सरे रिडिंग शिकण्यासाठी मी शांघायला गेलो, चायना. बापरे. आणि चायनाला मी एक 15 दिवस राहिलो. तिथे परत क्रायोप्रॅक्टरचा एक कोर्स केला आणि अमेरिकेतनं त्याच्या स्पेसिफिक बोन सेटिंग करण्याचे विशिष्ट टेबल्स, विशिष्ट चेअर्स आणि विशिष्ट प्रकारची उपकरणं सगळी इंडियामध्ये मागवली आणि त्यानंतर माझी प्रॅक्टिस खरं चालू झाली. आणि प्रॅक्टिस चालू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे पेशंट गाद्या आतमध्ये गेल्यात त्या बरं व्हायला कमीत कमी 3 वर्ष लागायचे एक पेशंट बरं व्हायला. ते आज आमचं पहिल्या दिवशी कमीत कमी 60 to 70% रेशो मी आणलाय बरं करण्याचा. जी गोष्ट 3 वर्ष लागायची ती गोष्ट फर्स्ट डे 70 to 80% पर्यंत तो रेशा मी आणला की बरं करण्याचा. गादी 6 ते 7 सेशन मध्ये गादी ही पूर्ण आत जाते. 6 ते 7 सेशन मध्ये गादी पूर्णपणे आत जाते किंवा तिथले दुखणं हे पहिल्या दिवशी जवळजवळ 30 to 70% पेन कमी होतं पेशंटचं, मुंग्या कमी होतात. तर हे सगळं मी माझे जवळजवळ 30 ते 40 कोर्सेस वेगवेगळ्या कंट्रीमधले झाले, ज्याच्यामध्ये क्रायोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, फेशियल मॅनिप्युलेशन,
त्याचबरोबर विसरल मॅनिप्युलेशन. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट इंटिग्रेट पद्धतीने मी भारतात वापरणारा आणि भारताच्या बाहेर वापरणारा पहिलाच माणूस आहे. क्या बात आहे. इंटिग्रेट करणारा. सगळं क्रायो वापरणारे आज बरेच आहेत, पण जे मी इंटिग्रेशन केलंय माझ्या बुद्धीने, त्याचे आम्ही खूप प्रकारचे रिसर्च केले, त्याच्यावरती एव्हिडन्स केले की 15 दिवसानंतर ट्रीटमेंट दिल्यावर काय होतं, 28 दिवसांनी ट्रीटमेंट दिल्यावर काय होतं, 1.5 महिन्यानी ट्रीटमेंट दिल्यावर काय होतं. त्याचबरोबर मी अयंगार गुरुजींकडे योगा शिकायला जात होतो. जवळजवळ मी 3 वर्ष, पहाटे 4ची माझी बॅच होती, त्यांच्याकडे मी 3 वर्ष योगा शिकलो. आणि हे सगळं इंटिग्रेटेड रॉल्फ मुवमेंट, त्याचबरोबर फ्रँकलिन मेथड नावाचा एक्सरसाइज पॅटर्न आहे कॅनडामधला, हे सगळं मी इंटिग्रेट करतो. मी स्वतः आत्ता आम्ही 450 ते 500 रुग्णांची योगा बॅच झूमवरती मी स्वतः घेतोय. सकाळी 7:30 ते 7:30, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. त्याचबरोबर महिन्यातनं 1 दिवस माझ्याकडे पेशंट येतात. महिन्यातनं 1 दिवस ट्रीटमेंट असते 3 तासाची. 3 तास सलग ट्रीटमेंट चालते आणि साधारण 7 ते 9 वेळा पेशंटला दवाखान्यात यावं लागतं, एक डिस्क बाहेर असेल तर. साधारण हे सगळं आम्ही इंटिग्रेट केलंय. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण आहे कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंट इंटिग्रेट पद्धतीने 30 ते 40 प्रकारच्या ट्रीटमेंट आम्ही वापरतो एका पेशंटमध्ये. आणि साधारण एका दिवसाला मी 15 ते 16 प्रकारच्या ट्रीटमेंट पेशंटला देतो. मग त्याच्यामध्ये योग सेशन आहे, त्याचबरोबर क्रायोप्रॅक्टर सेशन आहे, विसरल मॅनिप्युलेशन, न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, या अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आयुर्वेदाची औषधं पोटातनं दिली जातात. घरच्या घरी वाफारा घ्यायला सांगतो. त्याचबरोबर घरच्या घरी गरज असेल तर काही पंचकर्माचा भाग त्यांना त्यांच्या घराच्या जवळच्या वैद्यांकडे करायला लावतो. तर हे सगळं जे आहे ते इंटिग्रेटेड पद्धतीने वापरल्यामुळे आज जवळजवळ आमचे 20,000 पेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन वाचवायला आम्हाला यश आलंय. आणि एक लक्षात घ्या, होणार असेल तर होणार आहे सांगतो, होणार नसेल तर मी सांगतो ही केस होत नाही. हा या पॅथीचा सगळ्यात गुड ॲडव्हान्टेज. बऱ्याच वेळा काय होतं, डॉक्टर लोक म्हणतात इंजेक्शन घेऊन बघा, फरक पडला तर पडला, नाही तर आपण ऑपरेशन करू. बरोबर. पण आज माझ्याकडे कमीत कमी इंजेक्शन घेऊन महिन्याला कमीत कमी 100 ते 150 रुग्ण येतात आणि ऑपरेशन झालेले महिन्याला कमीत कमी 150 रुग्ण आहेत की ज्यांच्यात 1-1, 2-2, 3-3 वेळा ऑपरेशन झालं असे लोक येतात. आणि ज्यांना ऑपरेशन सांगितलंय असेही लोक भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामधनं पेशंट आहेत. महाराष्ट्रातला एकही असा जिल्हा नाही की तिथनं माझ्याकडे पेशंट नाही. तर हे सगळे पेशंट येतात, सकाळी 9 वाजता दवाखान्यात पोहोचतात, .9ला ट्रीटमेंट चालू होते, 2 पर्यंत ट्रीटमेंट संपते. 1:30 वाजता दुसरा पेशंट ट्रीटमेंटला येतो, नवीन बॅच, 9 लोकांची बॅच असते. सकाळी 9 लोकांची बॅच, दुपारी 9 लोकांची बॅच. साधारण एक 15 लोकांची ट्रीटमेंट एका दिवशी होते. 10 पेशंट फक्त आम्ही रोजचे चेक करतो. असं ठरलेलं गणित आहे आणि ठरल्यामुळे काम चांगलं होतं, सोयिस्केटेड होतं आणि लोकांना रिझल्ट खूप चांगले मिळतात. बिकॉज काय, 10च्या वरती मी पेशंट घेत नाही. ओनली 10 पेशंट फॉर द OPD आणि 12 लोकांची साधारण ट्रीटमेंट आम्ही देतो. त्याच्यामुळे रिझल्ट हे ऑथेंटिक येतात. सगळ्या पेशंटकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि ते या सगळ्या ट्रीटमेंट दिल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात की ज्यांच्या गाद्या बाहेर आहेत, ऑपरेशन सांगितलेली आहेत, ज्यांना मुंग्या येतात, 2 मिनिटापेक्षा चालता येत नाही, हे सगळे प्रकार खूप चांगल्या प्रकारे आटोक्यात येतात. खूप छान चर्चा झाली आणि तुम्ही खूप साऱ्या आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली, आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्ही खूप साऱ्या टेक्निक्स एकत्र करून, म्हणजे तुम्ही फ्रान्स, कॅनडा, अमेरिका, शांघाय या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या टेक्निक्स घेऊन आले आणि त्यातनं जी तुमची टेक्निक डेव्हलप केली आहे त्यातनं खूप साऱ्या रुग्णांना त्याचा फायदा पण होतोय. तर पोस्टमनवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद सर. तर मित्रांनो, हे होतं आरोग्याचं पत्र. तुमच्यासाठी लिहिलं होतं डॉक्टर विराज भंडारी यांनी. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या परिचित लोकांना, ज्यांना यातनं फायदा होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं, त्या लोकांना हे नक्की फॉरवर्ड करा. कमेंट करून आम्हाला कळवा. कुठले नवीन विषय तुम्हाला आमच्याकडनं हवे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्याचाही नक्कीच विचार करू. कळावे. तुमचाच पोस्टमन अक्षय.